भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत बोरिवली विभाग आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र या दोघांच्या वतीने आयोजित केलेल्या इतिहास कट्ट्याच्या आजच्या गोष्टीची या पर्वातील 17व्या गोष्टीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. भारताच्या इतिहासातील प्राचीन कालखंडापासून म्हणजे आधी आपण शिवकाळ घेतला. शिवकाळामध्ये आपण प्रमुख 4 स्त्रियांचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊसाहेब, त्यांच्या अष्टराज्ञी, त्यांची सून संभाजीराजांची पत्नी येसूबाई आणि ज्यांनी मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा जागृत ठेवून औरंगजेबाला हरवलं त्या भद्रकाली काळात, अशा 4 स्त्रियांच्या आपण गोष्टी या पहिल्या पर्वात शिवकाळात घेतल्या. मराठा कालखंड पुढचा कालखंड जो होता तो पेशवे कालखंडातला आणि त्यामध्ये 3 स्त्रिया आपण घेतलेल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण अहिल्याबाई होळकर, आनंदीबाई आणि गोपिकाबाई अशा 3 स्त्रियांचा आपण अभ्यास केला. त्याच्यानंतर मग आमचे अध्यक्ष डॉक्टर आणि विश्वविख्यात इतिहास तज्ञ जे भारताच्या अनेक ऋषितुल्य इतिहासकारांमध्ये रुजले होतात असे डॉक्टर अरविंद जामखेडकर. तर जामखेडकर सरांनी सांगितलं की आता आपण प्राचीन कालखंडापासून स्त्री ही काय शक्ती आहे किंबहुना वेदकाळापासून स्त्री ही भारतीय मनामध्ये कशी वेगवेगळ्या रूपामध्ये विकसत आहे. त्यांनी या नवीन पर्वाची सुरुवात करताना त्यांनी असं पहिलं पर्व मांडलं. त्यांनी स्वतः मांडलं की माताभूमी ते भारत माता. माताभूमी हा उल्लेख येतो ऋग्वेदामध्ये आणि तिथपासून ते भारत माता या कॉन्सेप्ट पर्यंत असं जाण्यासाठी म्हणून त्याला प्राचीन कालखंडाचं हे पुष्पांड. आणि त्यानंतर आपण प्राचीन कालखंडातल्या विविध राज्यकर्त्या स्त्रिया वेगवेगळ्या म्हणजे अगदी प्रभावती गुप्ता पासून वगैरे अशा नागरिका वगैरे अशा वेगवेगळ्या कालखंडातल्या स्त्री राज्ञी स्त्रियांची पात्र. आणि आता आपण संस्कृत प्राचीन साहित्य जे होतं कालिदासाचं असेल किंवा पंचनाट्य महाकाव्य नाट्य अशामध्ये येणाऱ्या स्त्रिया विविध किंवा एक आपल्याकडे असलेली पार्वती ही स्त्री सुद्धा शक्तीचा आपण रूप मानतो. ती वेगवेगळ्या साहित्यात कशी प्रकटते आणि ह्या सगळ्या संस्कृताच्या अभ्यासक असलेले असे अशा जाणकार इतिहासकांकडे पुष्प मांडली. या पुष्पमालेतलं शेवटचं पुष्प अर्थात संस्कृत काव्यातलं ते म्हणजे उर्वशी. उर्वशी कथा आता आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती की पुराणांमध्ये उर्वशी कथा येते अप्सरा म्हणून, पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहित नाहीये की ऋग्वेदामध्ये उर्वशी कथा येते. त्यामुळे उर्वशीचा प्रवास अति प्राचीन म्हणजे ऋग्वेदापासून चालू होतो आणि ते मग अगदी सगळ्या वेदकाळामधून त्याच्यानंतर सगळ्या संस्कृत महाकाव्यांमधून नाटकांमधून अगदी मध्ययुगापर्यंत. आणि या कथेचा मोह असा आहे उर्वशी पूर्वजाचा की त्या कथेचा मोह अगदी आजच्या युगात सुद्धा टाळता येत नाही. अशी काही अजरामर भारतीय पात्र आहेत. त्या पात्रांना साहित्यकारांना विसरू म्हणायचं तर विसरता येत नाही आणि नवीन नवीन प्रतिभेने ते टाकतात. अर्थात हा प्रवास जरी आज इथे स्त्रीचा बसला तरी एक आम्ही लक्षात आला आमच्या की मोठा भाग आहे तो म्हणजे स्त्रियांचा संत साहित्य. आणि महाराष्ट्राची संत परंपरा ही इतकी उज्ज्वल परंपरा आहे. ज्ञानेश्वर माऊली पासून ते आजतागायत पंढरीचं वाळवंट आणि महाराष्ट्राचे संस्कारच ओळखले जातात संत परंपरेतून. तर या संत परंपरेतल्या अनेक स्त्रिया की ज्या खरं तर त्या वेळच्या क्रांतिकारी स्त्रिया त्या साध्या आहेत, सुबळ आहेत, पण तरी सुद्धा म्हणजे सोनीला ही चोखा मिळण्यासारख्या समाजामध्ये त्या काळात असलेले अतिशूद्र म्हणजे महार अशा कम्युनिटीमध्ये सुद्धा कोणत्या दर्जाचं तत्वज्ञान निर्माण करते. म्हणजे वारकरी परंपरेने काय म्हणजे महाराष्ट्राला तर शूद्रातले अतिशूद्र भारतीय तत्वज्ञानाचा उच्चार करायला लागले. आणि या सोयीराने तर अवघा रंग एक झाला रंगीत रंगला शिरंग चोकोबाची ती म्हणते. ह्या अशा एका उत्तम अशा विषयावरती आपण गोष्ट त्याची स्त्रियांच्या इतिहासातलं पर्व पुढच्या महिन्यात संपवणार आहोत.
बोरिवली सांस्कृतिक केंद्र हे आपलं त्याला आपण म्हणूया की कणा आहे, पाठी आहे, कारण हे आमचे ते सेवा बंधू आहेत, ही संस्था की जी आमच्यासाठी भक्कमपणे उभी दिले. आधीच दिला आपण लवकरच इतिहास कट्ट्याची 3 वर्ष पूर्ण करणार आहोत. मला अभिमानाने सांगायला वाटते आणि ते बोरिवलीकरांसाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे की जवळजवळ मुंबईमध्ये मला असं वाटतं की थोडस पुणे सोडलं तर महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यात सुद्धा ही एकमेव इतिहासाची अशी चळवळ दर महिन्याला मीटिंग चालते जी मी सलग 2.5 वर्षाचाही टप्पा पूर्ण केला आहे. आणि तो केवळ आणि केवळ बोरिवलीकर, दहिसरकर, कांदिवली अशा सगळ्या पश्चिम भागातल्या या सगळ्या इतिहासाच्या पिढी लोकांनीच ते त्यांचं यश आहे. आम्ही फक्त आयोजक जरी असलो तरी हे सगळे लोक या कट्ट्याचे खरे निर्माते. बोरिवली सांस्कृतिक केंद्राचं रुटीन परंपरेनुसार नवीन कमिटी स्थापन होते आणि त्यानुसार आत्ताच अलीकडे त्यांची नवीन समिती आहे. आणि फक्त जे तुमच्या माहितीची सांगतोय कारण एवढ्या चांगल्या बोरिवलीमध्ये सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी बोरिवली सांस्कृतिक केंद्र घेतात, त्यामुळे अशा संस्थेची माहिती आपल्याला थोडी कानावर जायलाच हवी. त्यामुळे बोरिवली सांस्कृतिक केंद्राची नवीन समिती आहे. हरीश छेडाजी जे त्याचे अध्यक्ष आहेत, प्रेसिडेंट, आणि उपाध्यक्ष सुनील गणपुले आणि संजीव राणे. आपल्यामध्ये सुनील गणपुले आहेत आणि सुनील गणपुले आवर्जून त्यामध्ये स्वतः जाणकार पत्रकार आहेत, साहित्य विश्वात त्यांचा वावर आहे, तरी सुद्धा ते अगदी मोलाने इथे इतिहास कट्ट्यावर नेहमी येतात. संजीवजी राणे जे आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत तेही येतात, तेही दोघंही उपाध्यक्ष आहेत. आता सचिवपदी हेमंत आशय यांची नेमणूक झालेली आहे आणि ही सगळी माणसं ही बोरिवलीतली खूप मोठी ज्येष्ठ सेवावृत्तीची माणसं आहेत. जॉईंट सेक्रेटरी म्हणून अतुल शहा आणि नरेश मोठांचे मला रेग्युलर फोन असतात. एक अतिशय सुदृढ असा समाजसेवी आपल्यामध्ये वावरत असतो. आणि ट्रेजरर खजिनदार पंकज अजमेरा आणि जॉईंट ट्रेजरर कविता शहा अशी नवीन समिती बोरिवली सांस्कृतिक केंद्राची आता कार्यरत झालेली आहे. नवीन समितीला इतिहास संकलन समिती कोकण प्रांतातर्फे मनापासून शुभेच्छा. आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली बोरिवलीमध्ये नवीन सांस्कृतिक चळवळ सुरू राहते याच्यासाठी मनापूर्वक शुभेच्छा. आता मी थोडस भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत याच्या नवीन येणाऱ्या वेगवेगळ्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला म्हणते की भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत ही नवी दिल्लीची राष्ट्रीय आपली जी भारतीय इतिहास संकलन योजना नवी दिल्ली, तर त्याची अख्ख्या भारतात प्रत्येक प्रांताची प्रांत समिती आहे. काय आपलं उद्दिष्ट आहे की भारताचा जो इतिहास हा विचित्ररित्या लिहिला गेला, असत्य समोर आणलं गेलं, सत्य घडवलं गेलं, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची आपल्याकडे गुलामगिरीची मानसिकता ही झेतूपुरस्सर पेरली गेली आणि ती कैक दशक ही शाळांमधून शिकवल्यामुळे आपण आपल्यासाठी मोगल आणि ब्रिटिश हे खूप आदर्श असे झाले. आणि आपण प्राचीन कालखंडापासून या जगाला आपण नेतृत्व करत होतो. विचारांचं, तत्वज्ञानाचं, संस्कारांचं, व्यापाराचं, उद्यमाचं आणि कार्याचं हेच विसरून गेलो. तर हा सगळा इतिहास म्हणजे एका साधी गोष्ट सांगतो की मुंबईची जिथे आपण बसलो, स्वतः माझा आता पीएचडीचा विषयच मुंबईचा असल्या कारणाने आणि तो आता रिसर्च एक 6 महिन्यात सबमिट होऊन डॉक्टरेट. पण मुंबईच्या इतिहासाच्या कागदपत्रांच्या मध्ये जाताना सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की मुंबई नगरी ही कोणी बसवली, शहर कोणी निर्माण केलं, हु आर दी मेकर ऑफ दी अर्बनायझेशन ऑफ मुंबई. आपण सगळेजण सांगतो आणि नुसतंच ना ब्रिटिशांनी निर्माण केली, किती सहज बोलतो ना आपण, असं नाही. आपण विसरतो मुंबई नगर ज्याने बसवलं तो या मुंबईचा खरा निर्माता, नगराचा निर्माता, शहरीकरणाचा निर्माता आपला आहे. आणि तो दुसरा कोणी नसून देवगिरी यादवांचा आणि गुजरातच्या मान्यवरांचा अशा राजकीय वंशाचा राजा आहे. आणि तो म्हणजे राजा प्रताप बिंब किंवा बिंब. बिंब राजाने मुंबई बसवली, नगर आणलं.
इथे नागरी व्यवस्था निर्माण केला आणि या सगळ्याची माहिती आपण विसरलो. म्हणजे आता आम्ही संघाच्या माध्यमातून प्रयत्न चालवलेले आहे की बिंबाच्या या सगळ्या स्वरूपाला आणि बिंबराजाच्या निर्मितीला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मुंबईकरांनी ओळखावं आणि या मुंबईमध्ये बिंबराजाचे मोठं स्मारक निर्माण व्हावं की ब्रिटिशांनी गेटवेला जाऊन आपण पंचम जॉर्ज बादशाहच्या स्वागतासाठी मुंबईचा समुद्र किनारा सजला होता हे विसरलं गेलं पाहिजे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्याला वाळकेश्वरच्या बाणगंगेला ज्याने पहिल्यांदा घाट बांधले आणि ज्याने माहीमची नगरी महिकावती वसवली, मुंबईचा मुकळा महिकावती, त्याने महिकावती वसवली. किंबहुना बखर वाङ्मयातील आद्य सर्वात जुनी बखरच ज्या मुंबईच्या नावाने आहे महिकावतीची बखर, जी साधारणपणे 13व्या-14व्या शतकात लिहिली गेली, अशी महिकावती नगरी ही मुंबईचं वैशिष्ट्य आहे. आणि आपल्याला माहिती असायला पाहिजे की मुंबईचा आपण पहिल्यांदा इतिहास कट्ट्यावर सांगितला आणि तो म्हणजे साष्टीच्या गोष्टीची 17 पर्व आपण सांगितली. आणि मला आत्ताच एक नवीन आनंदाची बातमी द्यायची आहे की इतिहास कट्ट्यापासून प्रेरणा घेऊन कल्याण डोंबिवली परिसरात सुद्धा इतिहास कट्टा निर्माण होणार आहे. भारतीय इतिहास संकलित समिती कोकण प्रांत कल्याण डोंबिवली भागातर्फे. आणि तिकडे सुद्धा इतिहास कट्ट्यावरती पहिलं पर्व येणार आहे साष्टीच्या गोष्टी. त्यामुळे तुमचे जे मित्र ठाणे कल्याण डोंबिवली या परिसरात सगळे ज्या काही नातेवाईक वगैरे राहिले असतील त्यांना नक्की सांगा, कारण तिकडे जो कट्टा निर्माण होणार आहे तोही असाच पूर्व विभागामध्ये कट्टा चालू राहील. आपल्याला भारताच्या सगळ्या अस्सल इतिहासाचा अभिमान बाळगण्यासाठी निर्माण करायचं आहे. मला आठवतं की ज्यावेळेला यावर्षी सुप्रीम कोर्टाने शिवजयंती निर्माण केली, साजरी करायला सुरुवात केली, तर त्यांनी मला भारताच्या त्या सगळ्या मोठ्या वकील समुदायासमोर शिवाजी महाराजांना मांडायला बोलवलं आणि त्यावेळेला मी विषय मांडला होता शिवछत्रपती की राष्ट्रीय प्रेरणा. शिवछत्रपती किंवा मराठ्यांचा इतिहास हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, अख्ख्या भारताचा इतिहास आणि भारत व्यापला होता. आणि त्यामुळेच आपल्याला या इतिहासाला गवसणी घालायची, हा आपला इतिहास आपण कळल्याशिवाय, आणि मला हे सांगायचं मुद्दा तो आपणच मांडायला पाहिजे, आपणच बोलायला पाहिजे, आपणच सांगायला पाहिजे, आपण वाचायला पाहिजे. आपण छोटी छोटी गोष्ट ही उद्याची इतिहास आहे. आजीने सांगितलेली आपल्याच घरातल्या पणजीची गोष्ट ही आपणच नातवाला जर नाही सांगितली तर आपल्या घराण्याचा इतिहास कळणार नाही. असा प्रत्येक घराचा इतिहास आपण सांभाळायला पाहिजे. जुनी गोष्टी अडगळ म्हणून ज्यावेळेला टाकतो आपण सहजरत्तीमध्ये किंवा भंगारवाल्याकडे, त्यावेळेला एक नजर बघा की याच्यात कुठला तरी इतिहास नाही ना घडलेला. आणि अशी जर वस्तू जर सापडली गेला, जुनं पत्र मोडीतलं, जुना एखादा दस्तावेज, जागेचं सुद्धा कधी कधी जुने कागदपत्र असतात मोडीमधले वगैरे, पण आपल्याला त्याच्यातून इतिहास मिळतो. असं जर काही सापडलं तर नक्की इतिहास संकलन समिती कोकण प्रांताच्या सदस्यांना संपर्क करा, कारण तुमच्या घरातला एखादा छोटीशी सुद्धा वस्तू, दस्तावेज आमच्यासाठी एका इतिहासाचा नवीन संशोधन असेल. आता मी सर्वात पहिल्यांदा आजच्या प्रमुख इतिहास अभ्यासकांनी संस्कृतच्या त्या अभ्यासिका आहेत आणि संस्कृत साहित्य त्यांचा अभ्यासाचा विषय असल्या कारणाने त्यातले एक मौल्यवान रत्न काढून आपल्या समोर झळझळून मांडणं हा त्यांचा हातखंड आहे. स्वतः त्या उत्कृष्ट शिक्षक आहेत. इतिहास कट्ट्याच्या या दुसऱ्यांदा त्या इथे आपल्या समोर बोलायला येत आहेत आणि आपल्या विनंतीला मान देऊन असे अनेक अभ्यासक आपल्याकडे 2-2दा 3-3दा बोलून गेलेले आहेत. याच्यासाठी कारण इतिहास कट्ट्यावरती असलेले जाणकार प्रेक्षक आणि असे प्रेक्षक कुठल्याही व्यक्तीला हवे असे वाटतात, त्यांच्यासमोर आपला अभ्यास मांडणं याच्यासारखं सुख नसतं. आणि म्हणूनच वैशाली मॅडमना सुद्धा हे सुख इतिहास कट्ट्यावर लाभत असतं. त्यांचे फक्त करिअरचे जे मोठे हायलाइट्स आहेत की 27 वर्षाचा त्यांचा अतिशय उच्च अनुभव राहिलेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन असा टीचिंग अनुभव त्यांचा आहे.
PhD त्यांची स्वतः संस्कृतमध्ये आहेत आणि मला आनंदाने पुन्हा सांगायला आवडतं की संस्कृत विषयामध्ये MA च्या एक्झाम मध्ये त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि त्या दुसऱ्या क्रमांकावरती BA मध्ये सुद्धा आलेल्या होत्या युनिव्हर्सिटीतून. महत्वाचं म्हणजे त्यांना मुंबईमधून MPhil आणि PhD डिग्री ही 2015 साली संस्कृतमध्ये मिळाली. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आजपर्यंत 11 रिसर्च पेपर हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वाचलेले आहेत. 3 पुस्तकांच्या त्या उपलेखिका आहेत, सहलेखिका आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे चला संस्कृत शिकूया, त्याच्यानंतर शंकराचार्यांचे योगदान मोठं आहे संस्कृतमध्ये. शंकराचार्य म्हटल्यानंतर आपल्या भारतातलंच मोठं योगदान आहे ते नाव, आणि गायत्री परमो मंत्र, असे 3 पुस्तकांच्या त्या सहलेखिका आहेत. जवळजवळ विविध मासिकांमध्ये 150हून अधिक त्यांनी लेख लिहिलेले आहेत. शंकराचार्यांचे स्तोत्र या विषयावरचा रिसर्च प्रोजेक्ट जो आहे तो त्यांनी केलेला आहे आणि त्या बोर्ड ऑफ स्टडी संस्कृत मुंबई युनिव्हर्सिटी आणि रामनारायण रोहिया कॉलेजच्या बोर्डावरती त्या सदस्य आहेत. रिसर्च स्टुडंट म्हणजे त्या स्वतः गाईड आहेत, त्यामुळे त्यांच्या हाताखाली आता रिसर्च स्टुडंट काम करतात. आणि महत्वाचं म्हणजे त्यांना व्यासरत्न पुरस्कार हा त्यांच्या व्यासांच्या म्हणजे व्यास क्रिएशन्स ठाणे व्यास पौर्णिमेला त्यांना व्यासरत्न पुरस्कार मिळालेले आहेत आणि ते सन्मानित झालेले आहेत. अशा सगुण संपन्न विदुषी संस्कृतच्या अभ्यासिका आणि त्या म्हणतात, त्यांनी गेल्या वेळेला मला असं सांगितलं, म्हणजे बोलताना असं सांगितलं की इतिहास अभ्यास नाही, पण मला असं वाटतं भाषा विज्ञान ज्ञान कुठल्याही शाखा, या शाखेच्या ज्या वेळेला जुन्या अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जाता, आमच्यासाठी ते सगळे इतिहासाचेच अभ्यासक असतात. कारण भाषा सुद्धा इतिहासाचा एक अविभाज्य अंग आहे. मी आमंत्रित करतो वैशाली ताईंना पूर्वशी कथा सांगायला. निरंतर प्रवास मुंबईत. आजचा जो विषय आहे प्रत्यक्ष, तर त्याकडे वळूया. सर्व माननीय श्रोते, मी आज आपल्यासमोर मांडणार आहे ती उर्वशी या अप्सरेची कथा. आणि उर्वशी कथा जी सांगितली त्या कथेचाही स्वतःचा एक प्रवास आहे, तो फारच रंजक आहे की तीच कथा का पुन्हा पुन्हा सांगितली गेली, कशी सांगितली गेली, काय बदल झाले, आणि अगदी आजच्या काळापर्यंतसुद्धा ती सांगितली गेलेली आहे. तर मला वाटतं अशी ही एकच कथा असावी कदाचित, आणखीन एखाद दुसरी असेल, पण नायिका संस्कृत नाटकांच्या पाहता उर्वशी ही एकच नायिका आहे की जिची कथा अगदी आद्य जो आपल्या जगातला ग्रंथ आत्ता तरी मानला जातो ऋग्वेद, की आद्य उपलब्ध ग्रंथ, त्यामध्ये तिची कथा येते. आणि आत्ताच्या अगदी अरुणा ढेरे, पुशी रेगे यांच्यापर्यंतच्या लोकांनी ती कथा पुन्हा आपल्या आपल्या साहित्यबंधांमधनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सतत ही मधल्या काळात सांगितली जात होती, म्हणजे ती विसरली गेली नाही, कधी कालबाह्य झाली नाही. हेच तिचं वैशिष्ट्य आहे. ऋग्वेदाचा काळ अगदी आपण म्हटलं की इसवी पूर्व वेगवेगळे काळ सांगितलेत, पण एक 4000 वर्ष म्हटला तरी आज 5-6 हजार वर्ष भारतीय मनात ती कथा कुठेतरी सतत रुंजी घालते, सतत सांगितली जाते, सांगाविषयी वाटते. तर अशा ह्या कथेचा प्रवास, आणि त्यातली ही जी नायिका आहे उर्वशी, असं काय तिचं वैशिष्ट्य आहे की जे टागोरांसारख्या अतिशय प्रतिभाशाली तरल प्रतिभा असलेल्या कवीला सुद्धा आकर्षित करतं आणि की त्याला वाटतं मला ही कविता लिहायला पाहिजे याच्यावर. तर असं काय असू शकेल हे तुम्हाला पण तुमच्या पद्धतीने वेगवेगळ्या समजू शकेल. मला जे काही त्याच्यामध्ये वाटलं ते मी आज सांगणार आहे. आणि मुख्य म्हणजे उर्वशी आणि तिची कथा या दोन्हीचा प्रवास आपण समांतर पद्धतीने सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तर अशा ह्या उर्वशीचं गारुड हे भारतीय साहित्य मनावर, असं मी मुद्दाम म्हटलं आहे त्या सुरुवातीला पण, की साहित्य मन म्हणजे कवींच्या
बोलण्यातनं लिहिण्यातनंच ते प्रकट होत असतं. पण ह्या साहित्य मनावर ह्या उर्वशीचं गारूड आज हजारो वर्ष आहे अजूनही. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की मी यावर एक पेपर लिहिला होता पूर्वी, आणि मग नंतर मी पाहिलं की एक नृत्य नाटिका मी पाहायला गेले होते. मला नेमकं नर्तकाचं नाव आठवत नाही आहे, पण त्यांनी पुन्हा उर्वशीचीच कथा सांगितली होती. म्हणजे अगदी आत्ताच्या कथक आणि भरतनाट्यम च्याद्वारे सादरीकरण करणाऱ्या कलाकारांनाही वाटतं की उर्वशीची कथा सांगावी. तर बघूया आपण ह्या कथेचा प्रवास कसा आहे. आपल्या एकूणच मानवजातीची जी काही संस्कृती आहे त्यामधला उपलब्ध आद्य ग्रंथ म्हणजे ऋग्वेद. ह्या ऋग्वेदामध्ये निसर्ग देवतांच्या स्तुती केलेल्या आहेत. पण ऋग्वेदाची गंमत अशी की त्यामध्ये आता अर्थात हे काव्य रूपात आहे, गद्यात लिहिलेलं नाही, हा पद्यात आहे. संपूर्ण ऋग्वेद छंदोबद्ध आहे आणि त्यामध्ये ही कवन आहेत, वेगवेगळ्या निसर्ग शक्तींना आवाहन करणारी, त्यांना शरण जाणारी, त्यांची स्तुती करणारी अशी ही कवन आहेत. या ऋग्वेदामध्ये काही सूक्त, ह्या कवनांना सूक्त हा शब्द वापरला जातो. तर या सूक्तांमध्ये काही सूक्त ही संवाद सूक्त आहेत. संवाद म्हणजे त्यात कुठल्या तरी 2 किंवा 3 पात्रांचा संवाद आहे. एखाद्या ठिकाणी ज्याला सोलिलोक्वी म्हणतो, एकात्म संवाद, तसाही आहे बरं का, तो संवादच आहे. आणि खरं सांगायचं तर सगळी व्यथा सांगितलेली आहे. पण अशा संवाद सूक्तांपैकी एक सूक्त म्हणजे उर्वशी सूक्त. यामध्ये उर्वशी आणि तिचा प्रियकर पुरुरवा यांच्यामधला संवाद आहे. आणि आपल्याला असं दिसतं की पहिला जो मंत्र आहे त्याच्यात तो पुरुरवा म्हणतो की अगं हे घोर स्त्री आहे. घोर हा शब्द म्हटला की कठीण हृदयाची, तू परत ये, अजून खूप काही बोलायचं राहिलं आहे तर तू परत ये. त्याच्यावरती म्हणते आता मला नाही परत येता येणार, कारण ती अप्सरा आहे, स्वर्गीची आहे, आणि तिचं ज्याच्यावर प्रेम होतं किंवा त्याचं जिच्यावर प्रेम होतं ती स्वर्गीची अप्सरा आहे आणि तो पृथ्वीतलावर राहणारा मर्त्य मानव आहे. आता अप्सरा ही संकल्पना अशी आहे की ह्या अति मानवी म्हणजे मानवांपेक्षा अधिक शक्ती असलेल्या अशा योनी आहेत. अप्सरा, गंधर्व, यक्ष, किन्नर. त्यांना मानवांपेक्षा काही अधिक सिद्धी प्राप्त असतात. म्हणजे त्या अदृश्य होऊ शकतात, दुसऱ्याच्या मनातलं जाणू शकतात, आकाशमार्गाने संचार करू शकतात. अशी ही उर्वशी आहे. या मर्त्य राजावर तिचं प्रेम चढतं. आता ऋग्वेदामध्ये हे काहीच दिलेलं नाही की कुठे भेटले ते, कधी एकमेकांना पाहिलं, त्यांच्यात काही संवाद झाला का, मग प्रेम जडलं का, काहीच नाही. एकदम आपल्याला असं आठवतं की ती दुरावलेली उर्वशी त्याला दिसते आहे आणि तो तिला म्हणतो की तू परत ये म्हणून. तर ती म्हणते हे तर काही शक्य नाही आणि तू फारशी अपेक्षा करू नको. त्यातलं एक वाक्य जे स्त्रियांना आवडणार नाही पण उर्वशी परखडपणे हे तर सांगतेच. मग तो म्हणतो की मी माझा जीव देईन. म्हणजे मी निवृत्तीच्या जी एक काय म्हणू आपण की दुष्ट असं नाही पण त्या देवतेला काही खूप हे नाही, निवृत्ती नावाची देवता, तर तिच्या मांडीवर मी माझे प्राण त्याग करीन किंवा कोल्हा लांडग्यांच्या समोर मी भक्ष बनेन. थोडक्यात काय की मी जीव देईन, तू आली नाहीस तर. त्याच्यावरती म्हणते की तू असं काही करू नकोस, मृत्यूला सामोरं जायची काही गरज नाही आणि थोडक्यात माझ्यात अडकून राहू नकोस. ती म्हणते की स्त्रियांची हृदय ही लांडग्यासारखी असतात, तरसा लांडग्यांसारखी, ती काही बधणारी नाहीत आणि मी काही तुझ्या ह्या सगळ्या विलापाला बळी पडणार नाही, मी परत नाही येऊ शकत. कारण बरोबर आहे, अप्सरा सतत पृथ्वीवर राहू शकत नाहीत. असंही आहे. हे पुढच्या कथांमध्ये पण दिसतं की मुख्य समस्या त्यांच्या मिलनातली हेच आहे की ती स्वर्गात राहते आणि हा पृथ्वीवर राहतो. आणि मग वेगवेगळे उपाय शोधलेले आहेत की ती पृथ्वीवर येऊन राहू शकेल राजाबरोबर. यासाठी वेगवेगळे उपाय वेगवेगळ्या कथाकारांनी प्रसंगोपात सांगितलेले आहेत. तर असं हे ऋग्वेदातलं सूक्त आहे. आणि मग ती म्हणते की म्हणजे हे सगळं ऋग्वेदात अगदी त्रुटीत म्हणजे त्रोटक आणि आपण म्हणतो ना की अगदी नुसतं सूचित केल्यासारखं आहे. स्पष्ट सलग आपण आत्ता जशी गोष्ट सांगतो तशी ऋग्वेदात आपल्याला सापडत नाहीत. हे कुठेतरी तुटलेले, अर्धवट राहिलेले, सुटलेले धागे दोऱ्याच्या स्वरूपात ह्या संवाद सूक्तात उर्वशी आणि पुरुरवा यांची कथा आपल्यासमोर येते. वैदिक वाङ्मयात ब्राह्मण ग्रंथ म्हणून एक साहित्य प्रकार आहे. वैदिक साहित्याचाच तो भाग आहे.
हे ब्राह्मण ग्रंथ म्हणजे ज्याच्यामध्ये यज्ञयागांमधले वेगवेगळे विधी सांगितलेले आहेत. पण आता साधारण गोष्ट आहे की सतत नुसत्या विधींचं वर्णन करत राहणं हे खूप कंटाळवाणं, निरस आणि रटाळ होईल. त्यामुळे विधींचं महत्त्व सांगण्यासाठी वेगवेगळ्या कथा ब्राह्मण वाङ्मयात सांगितलेल्या आहेत. आणि अशाच एका विधीच्या अनुषंगाने गंधर्व लोक प्राप्त कसा करायचा हा विधी सांगताना ह्या उर्वशी पुरुरव्याची कथा पुन्हा सांगितली आहे. ब्राह्मण ग्रंथ हे ऋग्वेदावरचं भाष्य. ऋग्वेदातल्या ऋचा यज्ञामध्ये कुठे वापरायच्या, कशा वापरायच्या इत्यादी सगळ्या गोष्टी सांगता त्या ऋचांवर भाष्य पण केलेलं आहे. आणि तशी ही कथा आपल्याला मग ब्राह्मण वाङ्मयात थोडीशी विस्ताराने सापडते. आणि मग तिथे आणखी काही गोष्टी आलेल्या आपल्याला दिसतात ह्या ब्राह्मण कथेमध्ये. की हीच कथेमध्ये आता असं सांगितलेलं दिसतं की उर्वशी पृथ्वीवर येण्यापूर्वी राजाला अटी घालते 2 की माझी संमती नसताना माझ्याशी संग करायचा नाही. आता बघा, अटी उर्वशी घालते, तो काळ वेगळा आहे. अटी उर्वशी घालते आणि ती दुसरं म्हणते की मी कधी तुला नग्न पाहिलं तर मी लगेच निघून जाईन. अशा 2 अटी ती घालते आणि ती येते पृथ्वी तलावर. आता ह्या उर्वशीचे जे सहचर आहेत गंधर्व, त्यांना वाटतं ही फारच काळ पृथ्वीवर राहिली आहे, तर काहीतरी केलं पाहिजे की ह्या अटी मोडतील आणि उर्वशी परत येईल आपल्याकडे. आणि मग उर्वशीचे 2 मेंढे लाडके आहेत जे तिथे बांधून ठेवलेले आहेत. हे गंधर्व काय करतात की त्या मेंढ्यांना सोडतात. आणि मग उर्वशी घाबरते की अरे ह्यांना पळवून नेलं कोणीतरी. आणि ती म्हणते इथे कोणी वीर पुरुष नाही का की जो त्याला आणू शकेल. तर राजा म्हणतो की मी आहेच इथे, आता ही रात्रीची वेळ आहे, त्यामुळे तो म्हणतो की जातो मी पटकन. तो नग्न आहे, परंतु तो म्हणतो कोण बघेल, म्हणजे वस्त्र घ्यावं असं वाटतं पण तेवढाही वेळ नको, म्हणून तो बाहेर पडतो. आणि गंधर्व विजेचा लखलकाट करतात आणि उर्वशीला तो दिसतो नग्न स्वरूपात आणि ती तत्काळ निघून जाते. आणि मग तो विलाप करत राहतो. तो संपूर्ण कुरुक्षेत्र फिरतो तिला शोधत शोधत, पण ती कुठेच सापडत नाही. आणि मग अन्यतप्लक्षा नावाच्या एका सरोवरापाशी येतो जिथे कमळं फुललेली आहेत, हंस आहेत. आणि हे हंस म्हणजे या अप्सरा आहेत, हंसाचं रूप घेऊन त्या तलावात विहार करतात. तर उर्वशी म्हणते हाच तो राजा ज्याचं माझ्यावर प्रेम होतं. त्या म्हणतात मग तू प्रकट हो त्याच्यासमोर. ती तथास्तु म्हणते आणि प्रकट होते त्याच्यासमोर. आणि मग राजा विनवणी करतो, तर त्याच्यावर ती असं म्हणते, ही ब्राह्मण वाङ्मयातली कथा आहे, त्याच्यात ती असं म्हणते की मला न्यायला म्हणजे 1 रात्र मी तुझ्याबरोबर येईन असं म्हणते. आणि म्हणते की मला न्यायला परत गंधर्व येतील, त्यांना विचारून घे की मला कायमचा प्राप्त करायचं असेल गंधर्व लोकात तर काय करायला पाहिजे. आणि जातं, ती 1 रात्रीपुरतीच त्याच्याबरोबर असणार आहे. मग हे गंधर्व त्याला सांगतात. आता हे इथे सगळा ब्राह्मणाच्या विधींचा भाग येतो. ब्राह्मण ग्रंथ हे यज्ञातले विविध विधी आणि वेगवेगळे यज्ञांचं सविस्तर निरूपण करण्यासाठीच रचले गेलेले ग्रंथ आहेत. आता ह्यांनी काय केला, गंधर्व लोक प्राप्तीसाठी जो विधी करायचा तर तो विधी रंजक करण्यासाठी म्हणून उर्वशी पुरुरव्याची कथा तिथे जोडली. कारण आता बघा, राजाला जर सतत उर्वशीचा सहवास हवा असेल तर उर्वशी जिथे राहते तिथे त्याला जायला पाहिजे, पण तो मर्त्य आहे, त्यामुळे जिवंतपणी तो स्वर्गात जाऊ शकत नाही. मग काय करायला हवं गंधर्व लोक प्राप्त करण्यासाठी, तर तो विधी ब्राह्मण ग्रंथांना सांगायचा आहे. मग ही कथा बरोबर आहे ना, कारण उर्वशी पण गंधर्व लोकात राहते, याला पण तोच लोक प्राप्त करायचा आहे. मग ही कथा तिथे चपखल बसते. तर ह्या कथेचा उपयोग अशा रीतीने एका विधीचं महत्त्व सांगण्यासाठी म्हणून केला गेलेला आहे. आणि मग ती कथा पुन्हा सांगितली की जे असे वाटत होते त्रुटीत धागे, उर्वशी परत का बरं जाते, ऋग्वेद नाही सांगत असं काही, म्हणजे सूचित केलं आहे ना, त्या मेंढ्यांचा वगैरे उल्लेख आहे, पण ही अट आहे वगैरे असं काही सांगितलेलं नाही आहे. तर त्यामुळे हे जे थोडेसे विस्कळीत संदर्भ होते ते आपल्या आवश्यकतेपुरतेच ब्राह्मण ग्रंथांनी स्पष्ट केलेले आहेत. की आता त्याला नित्य उर्वशी प्राप्त व्हायला हवी असेल तर काय करायला पाहिजे, तर अमुक एक विधी करायला हवा. मग तिथे त्यांनी तो विधी सांगितलेला आहे की शमी वृक्ष ज्याच्यावर वाढला आहे असा अश्वत्थ वृक्ष, त्याच्या अरणी, अरणी म्हणजे
पूर्वी अग्नी यज्ञासाठी प्रज्वलित करण्याची एक विशिष्ट पद्धत होती. अरणी आणि मंथा आणि मग त्या घर्षणाने लाकडांच्या अग्नी निर्माण केला जातो. तर अश्वत्थ वृक्षाच्याच अरणी वापरून तो अग्नी निर्माण करायचा आहे आणि त्याची आराधना केल्यावर गंधर्व लोक प्राप्त होणार आहे. आणि मग तो विधी त्या शतपथ ब्राह्मण, त्या ब्राह्मणाचं नाव आहे शतपथ, ज्याच्यामध्ये ही कथा येते. हा खूप मोठा ब्राह्मण ग्रंथ आहे, ज्याच्यात अनेको यज्ञांचं सविस्तर विवेचन केलेलं आहे. त्याच्यापैकी हा एक यज्ञ येतो आणि हा विधी, ह्याचं महत्त्व सांगण्याच्या दृष्टीने बरोबर उर्वशी कथा तिथे जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला पुन्हा अगदी वैदिक साहित्य नाही, पण वैदिक साहित्याशी संबंधित बृहद्देवता आणि सर्वानुक्रमणी असे 2 ग्रंथ आहेत आणि त्याच्यामध्ये ही कथा कुठेतरी थोडीशी आलेली आहे. पण त्याच्यापैकी बृहद्देवतेमध्ये कथा आता बदलली बघ. हां, होतं कसं की काळानुरूप गोष्टीही बदलत जातात, बरोबर आहे. पूर्वीपासून आपण ज्या गोष्टी ऐकत आलेलो त्या आता काळानुरूप बदलायला लागतात. अगदी ससा कासवाच्या गोष्टीची बघा मध्ये किती व्हर्जन्स येत होती वेगवेगळी, बरोबर आहे ना. प्रत्यक्ष रेसही लावून बघितली लोकांनी की खरंच असं काही घडतं का. तर ही एक साधी गोष्ट पण किती वेगवेगळ्या प्रकारे सांगितली गेली. ह्या गोष्टीत तर खूप काही सांगण्याजोगं आहे. कारण अप्सरा आणि माणूस ह्यांच्यातला म्हणजे मर्त्य मानव ह्यांच्यातलाच प्रेमसंबंध, ह्यांचं एकमेकांवर प्रेम बसणं हीच खूप अभूतपूर्व गोष्ट आहे की त्या अप्सरेभोवती अद्भुततेचं एक वलय आहे आणि मनुष्य जीवन आपल्या सगळ्यांसाठी ते वास्तव आहे. वास्तव आणि अद्भुत हे कसे बरं रंग मिसळायचे हा मोठा प्रश्न आहे आणि मग तिथे ते चॅलेंजिंग वाटत असणार लेखकांना. तर आता इथे काय केलं, ह्या बृहद्देवता ग्रंथात त्यांनी थोडे वेगळे आणखी निर्देश केले. आता अप्सरा म्हटला की त्यांच्याबरोबर इंद्र आलाच, इंद्राच्याच अप्सरा ह्या सगळ्या, बरोबर आहे ना. तर ह्या उर्वशीचं पुरुरव्यावर प्रेम बसतं म्हटल्यावर इंद्राच्या मनात असूया निर्माण होते आणि मग आता काय करायचं, ह्या उर्वशीच्या मनातनं हा राजा काढायचा कसा. कारण मग ती तिथेच तिचं मन अडकलेलं आहे, ती सारखी पृथ्वीवर कसा जाऊ ह्याचाच विचार करत बसले. त्यामुळे तो काय करतो, आपलं वज्र हे अस्त्र सोडून तिच्या मनातलं प्रेम नष्ट करतो असं बृहद्देवता म्हणते. मग ती राजाला विसरते, म्हणजे तिचं प्रेम राजाविषयीचं नाहीसं होतं. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या दोन्ही ग्रंथांमध्ये सुद्धा सांगितलेल्या दिसतात. आता ह्या दोन्ही ग्रंथांमध्ये सुद्धा उर्वशी निघून गेल्यावर सुद्धा पुन्हा एक दिवस राजाबरोबर घालवण्याचा संदर्भ ह्या दोन्ही ग्रंथांमध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे ती एकूण कल्पना ही पुढे तशीच आलेली आपल्याला दिसते. पण ह्या सर्वानुक्रमणीमध्ये इंद्र कुठेही नाही, म्हणजे इंद्राला असूया वाटते वगैरे असा काहीही उल्लेख नाही आहे. पण मित्रा वरुणा हे 2 देव आहेत ऋग्वेदातले, ती जोडीच म्हणजे जोडी आहे. मित्र हा एक देव आहे आणि वरुण आहे, पण कधी कधी त्यांना एकत्रपणे त्यांचं स्तवन केलेलं आहे. तर ह्या 2 देवता उर्वशीला शाप देतात आणि त्यामुळे तिला पृथ्वीवर जायला लागतं आणि म्हणून ती त्या राजाच्या सहवासात येते. परंतु पुन्हा तिच्या अटी मात्र ह्या सर्वानुक्रमणित पण सांगितलेल्या आहेत. ती अट मोडल्यावर ती पुन्हा स्वर्गात येते. आता वैदिक साहित्य बघायला गेलं तर इतक्या प्रकारे ही कथा वैदिक साहित्यातच बदलत गेलेली आपल्याला दिसते. आता ऋग्वेद हा आद्य ग्रंथ म्हटला, ब्राह्मण हे त्याचं भाष्य आहे, म्हणजे ते नंतर लिहिले गेलेले आहेत. बृहद्देवता सर्वानुक्रमणी त्यानंतर लिहिले गेलेले आहेत. त्यामुळे कालक्रमानुसार या 3ही ग्रंथात ही कथा कशी बदलली हे मी आपल्याला सांगितलं. आता वैदिक साहित्यानंतर पुढे आलेलं खूप प्रचंड मोठं साहित्य म्हणजे पुराण साहित्य. पुराण साहित्य म्हणजे कोश आहेत, खरं सांगायचं ज्ञानकोश आहेत. काय नाही पुराणांमध्ये कुठलाही विषय विचारा आणि तो पुराणामध्ये जगाची उत्पत्ती आहे, देवदेवतांच्या कथा, वर्णनं, शहरं, तीर्थक्षेत्र, व्रत, सगळं तत्त्वज्ञान आहे, ज्योतिषशास्त्र आहे, स्थापत्यशास्त्र आहे, सगळं आहे पुराणांमध्ये. उर्वशीची कथा अनेको पुराणांनी पुन्हा पुन्हा सांगितली. आपल्याकडे 18 उपपुराण आणि 18 महापुराणं आणि 18 उपपुराणं सांगितली जातात. त्याच्यामध्ये देवी भागवत, ब्रह्मांड, वायू, या वायुपुराण या सगळ्यांमध्ये त्या 3 अटींचा निर्देश आहे. त्यातली अट म्हणली की उर्वशीनी परत जाणं हा भाग आहे.
विष्णू पुराण आहे, तर याच्यामध्ये ते म्हणतात की ब्रह्मा शाप देतो एवढाच निर्देश आहे. ब्रह्मदेव म्हणजे ब्रह्मदेव शाप देतो. किंवा विष्णू धर्मोत्तर म्हणून एक प्रसिद्ध पुराण आहे. त्याच्यामध्ये असं झालं की नारद तिला सांगतात पृथ्वी तलावरती जाते तेव्हा की अटी घाल तू राजाशी, एक म्हणजे राजाशी मिलन होईल त्याच्या आधी अटी घाल, म्हणजे मग काय होईल, उर्वशी परत येईल अट मोडली की. आता इथे गंमत अशी दिसते, आपण मगाशी पाहिलं की ते गंधर्व म्हणतात की ही उर्वशी येतच नाही परत, म्हणून ते ती अट मोडायला लावतात ना, म्हणजे अशी काही वातावरण निर्माण करतात की अट मोडेल आणि उर्वशी आपोआप परत येईल. आता पुराणांमध्ये आपल्याला त्या गंधर्वांची नावं सांगितलेली दिसतात. बघा कसं कथा वाढत जाते. विश्वावसू असं आणि आणखीन एक गंधर्व, दोघांची नावं आपल्याला ह्या पुराणांमध्ये सांगितलेली दिसतात. यापैकी आता आणखीन एक आहे की भागवत पुराण खूप प्रसिद्ध आहे, त्याच्यामध्ये ही कथा येते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुरुरव्याचा विलाप आहे उर्वशी निघून गेल्यामुळे. थोडीशी त्याला बॅकग्राऊंड अशी आहे की वैराग्य माणसाच्या मनात निर्माण झालं तर तो तत्त्वज्ञान आणि मोक्ष वगैरे या पुरुषार्थाकडे वळतो. तर वैश्विक सुख हे किती अल्पजीवी आहे हे त्या पुरुरव्याला समजावं, या अनुषंगाने ते ऐल गीत, ऐल म्हणजे इलेचा पुत्र म्हणून पुरुरव्याला ऐल किंवा ऐळ असंही त्याचं नाव येतं. आणि म्हणून ते गीत आलेलं आहे, तो त्याचा विलाप आहे उर्वशी दूर गेल्यामुळे झालेला. तर ह्या भागवत पुराणात आता आपल्याला दिसतं ह्या कथेमध्ये अटी वगैरे काही नाहीत, उलट अटींचं रूपांतर विनंतीत झालेलं दिसतं. बरोबर आहे. तर कथा कशी बदलत चालली आहे ते बघा. आणि मग आपण येतो पुढे मत्स्य आणि पद्म ह्या दोन पुराणांकडे येतो. आपल्याला जी कथा उर्वशी पुरुरव्याची माहिती आहे ती प्रामुख्याने कालिदासाने जे विक्रमोर्वशीय नावाचं नाटक लिहिलं त्याच्या अनुषंगाने ती कथा आपल्याला माहिती आहे. म्हणजे अमरचित्र कथेचं सुद्धा उर्वशीचं पुस्तक उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये जी कथा येते ती कालिदासाच्या विक्रमोर्वशीय नाटकातून घेतलेली कथा आहे असं आपल्याला दिसून येतं. पण कालिदासाने ही कथा कुठून घेतली असेल हा पण विचार विद्वानांनी केला आहे. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला दिसतं की पुराणांमधलं मत्स्य आणि पद्म ही दोन पुराणं आहेत, पद्मपुराण आणि मत्स्यपुराण. या पुराणांमध्ये सुद्धा ही कथा सांगितलेली आहे आणि बरेच धागेदोरे कालिदासांनी या पुराणांमधनं कथेचे घेतले असावे. कालिदासाने जेव्हा विक्रमोर्वशीय नाटक लिहायचं ठरवलं तर आपण आज रिसर्च करतो तेव्हा जसं आपल्या विषयामध्ये काय काय माहिती ऑलरेडी ज्या विषयावर लिहायचं आहे त्याच्यात काय काय झालं आहे हे शोधून काढत असतो, कुणी काय लिहिलं आहे. तसं कालिदासही त्या काळचेही लेखक अभ्यास करतच होते की ही कथा कुठे कुठे सांगितली गेली आहे. तर कालिदासासमोर ऋग्वेद ब्राह्मण ग्रंथ नक्की असणार, पण पुराणं कोणकोणती होती हे सांगता येत नाही. पण कालिदासानी नाटकात जी कथा सांगितली आहे त्याचं सगळ्यात जास्त साम्य मत्स्यपुराण आणि पद्मपुराण या दोन पुराणांमधल्या कथेत आपल्याला सापडतं. आता या म्हणजे दोन्ही पुराणात खूप छान कथा येते की स्वर्गामध्ये नाटक बसवायचं आहे आणि भरत मुनी दिग्दर्शक आहेत, त्यांनी नाटक लिहिलं आहे आणि उर्वशी सर्वात सुंदर अप्सरा आहे त्यामुळे तिला नायिकेचं काम दिलेलं आहे. लक्ष्मी स्वयंवर असं नाटक आहे, त्यामुळे लक्ष्मीची भूमिका उर्वशी करते. आणि तिथे प्रत्यक्ष नाट्यप्रयोगाच्या वेळेला माझं पुरुषोत्तमावर म्हणजे विष्णूवर प्रेम आहे म्हणायच्याऐवजी ती पुरुरव्यावर प्रेम आहे असं म्हणते आणि नाटकाचा बेरंग होतो की अरे डायलॉगच चुकली, म्हणजे नायकाचं नावच चुकली, हे कसं चालेल. आणि भरत मुनी खूप रागावतात आणि तिला शाप देतात की तू पृथ्वीवर जाऊन पड, असा शाप तिला देतात. हेच आपल्याला कालिदासाच्या नाटकातही 3ऱ्या अंकात पाहायला मिळतं. आणि मग तिला पृथ्वीवर यायला लागतं. ह्याच्यामध्ये दुसरी पण आणखीन गोष्ट गोवलेली आहे की ती पृथ्वीवर येत असताना केशी नावाचा असुर तिला त्या अप्सरांना पळवून नेण्यासाठी म्हणून येतो. तेव्हा राजाही नेमका परतत असतो स्वर्गातनं खाली. आता हा जो राजा आहे तो एरवी मानवी स्वरूपात आहे, पण तो इतका शूर आहे की देवही त्याच्यावर प्रसन्न आहे आणि त्यामुळे त्याचा रथ ढगातनंही जाऊ शकतो स्वर्गापर्यंत. देव त्याला युद्धासाठी बोलवतात की हा आला की विजय मिळेल. तर म्हणून पुरुरवाही परततोय आणि तो पाहतो की आवाज ऐकू येतो त्याला, आरडाओरडा
आणि त्या अप्सरा ओढत असतात, उर्वशी आणि तिची सखी चित्रलेखा, तर त्यांना ओढून तो राक्षस नेत असतो केशी नावाचा. आणि तेव्हा पुरुरवा जातो, वायू अस्त्राचा प्रयोग करून तो केशीला नामोहरम करतो आणि या दोघींची सुटका करतो. ही कथा पद्मपुराणात येते, जी आपल्याला कालिदासाच्या नाटकातही हा प्रसंग पाहायला मिळतो. आणि मग मात्र पुढे थोडी कथानक बदलतात असं आपल्याला दिसतं. विष्णू धर्मोत्तर पुराण आहे, तर त्यांनी कसं केलं आहे की ही थोडी नवी कथा आणि थोडा ब्राह्मणा वाङ्मयातला भाग असं करून ही कथा सांगितलेली आहे. आणि विष्णू धर्मोत्तर पुराण हे थोडंसं नंतरच्या काळातलं आहे आधीच्या पुराणांच्या मानाने. तर विष्णू धर्मोत्तर पुराणात आहे की त्या अटी घातल्या जातात, मग तो अट मोडली जाते राजाच्या हातनं. मग उग्रसेन आणि विश्वावसू नावाचे 2 गंधर्व, ज्यांची नावं आता नीट येतात इथे, तर त्यांच्यासह उर्वशी परत येते. मग विरह होतो दोघांना, दोघंही दुःखी राहायला लागतात. मग नारदांच्या संमतीने 1 दिवस भेटण्याची मुभा मिळते. आणि तेव्हा ब्राह्मण वाङ्मयात सांगितलं आहे तसं उर्वशी सांगते उपाय की तू काय कर म्हणजे गंधर्व लोकात कायमचा येशील आणि आपण एकत्र राहू शकू. तर ह्या पुराणांनी सुद्धा बघा की कालानुरूप आता का हे बदल झाले, एकच कथा का बरं पुन्हा पुन्हा सांगितली गेली नाही. तर पुराण वाङ्मय हे सांगण्याची पद्धती कशी होती की पुराणं लिहिली नाही गेली, ती सांगितली जात होती मौखिक परंपरेने. भारतामध्ये मौखिक परंपरा होती. जे काही आहे ते शिकवलं, सांगितलं जायचं. लिहून ठेवणं आणि वाचणं ह्यापेक्षा सांगणं आणि ऐकणं यावरच जास्त भर होता. आता ही पुराणं वेगवेगळ्या काळात लिहिलेली आहेत, हा एक भाग आहे. ही पुराणं सांगणारे वक्ते वेगवेगळे आहेत, हा दुसरा भाग आहे. ती पुराणं कुठे सांगितली जातात, कधी सांगितली जातात, कोणत्या संदर्भात सांगितली जातात, यावरून त्या कथेतल्या कुठल्या गोष्टीला महत्त्व जास्त द्यायचं, कमी द्यायचं, कुठल्या गोष्टी सांगायच्या, कुठल्या गोष्टी सांगायच्या नाहीत, या सगळ्याच गोष्टी ठरतात. आणि वक्त्याला थोडं स्वातंत्र्य असतंच, हे पण आपल्याला माहिती आहे. आणि त्यानुसार मग आपल्याला दिसतं की पुराणातल्या कथा एवढ्या बदलत का गेल्या, नाही का. विष्णू धर्मोत्तर पुराण तर नंतरचं आहे, मग त्यांनी का पद्म आणि मत्स्य पुराणाप्रमाणेच कथा नाही सांगितली. तर त्या कुठल्या म्हणजे प्रादेशिक फरक पण पडतात. जर हेच व्याख्यान मला दुसऱ्या कुठल्या तरी प्रदेशात करायचं असेल तर कदाचित मला थोडे संदर्भ बदलायला लागेल, भाषा बदलायला लागतील, मी बोलते त्याचा क्रम बदलायला लागेल, श्रोते कसे ह्याच्यावर पण कित्येक गोष्टी अवलंबून असतात. तर यामुळे एवढ्या पुराणांमध्ये कथा सांगितली तरी त्यामध्ये तपशिलांचे खूप फरक आपल्याला दिसतात. याचं कारण हे. पण ह्या सगळ्यात समान धागा काय माहिती आहे का, की उर्वशी ही अप्सराच आहे, पुरुरवा हा मर्त्य मानवच आहे, तरीही त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. ताटातूट त्यांना सहन होत नाही, त्यांना वेगळं करण्यासाठी उपाय योजले जातात. किंवा तिला खाली यायला मिळावं म्हणून शाप दिला जातो. सगळीकडे शाप दिला तो पृथ्वी तलावर जात होता, असा शाप आहे. पण तरी तिला मध्येच सोडून जायला लागतं. पुन्हा तो विरह, मग पुन्हा ती गंधर्व यज्ञाची कथा वगैरे. रंभा ही जी तिची मैत्रीण, ही पण दुसरी एक अप्सरा. आपण ही नावं ऐकली आहेत, उर्वशी, रंभा, ही नावं आपण ऐकली आहेत अप्सरांची. तर तिच्यासह रंभेच्या बरोबर ही उर्वशी राजाला भेटायला त्याच्या राजधानीमध्ये प्रतिष्ठानामध्ये येते. हा भाग आपल्याला आता कालिदासाच्या कथेतही ऐकायला मिळेल की तिला राहवत नाही आणि कशा त्या आकाशमार्गाने दोघीजणी येतात हे आपल्याला दिसतं. ते राजाच्या राजवाड्यात येतात. प्रथम रंभा समोर येते आणि मग उर्वशी समोर येते. तर ही गोष्ट कालिदासाच्या नाटकाशी खूप समान जाणारी आहे. दोघं प्रेमी एकमेकांना भेटतात. पण मग पुढे तो ब्राह्मण वाङ्मयातला भाग घेतला आहे की अट मोडली जाते आणि उर्वशी निघून जाते. मत्स्य आणि पद्मपुराणात अटींचा संदर्भच आपल्याला सापडत नाही. पण आता गंमत अशी आहे की पहिलं जे नेहमी आकर्षण असतं ते प्रामुख्याने रूपामुळे असतं. रूपावर भाळतात. गुण हे काही फक्त रूपावरनं कळत नाहीत, ते नंतर कळत जातात. तर पहिलं आकर्षण हे नेहमी शारीर स्तरावरचं असतं. पण आता ह्या प्रेमिकांचं प्रेम हे फक्त शारीर स्तरावर नाही, तर मनही एकत्र झाली आहेत हे दाखवायचं तर खूपदा संस्कृत नाटकात आपल्याला दिसतं की पुन्हा त्यांचा एकत्र आल्यावर सुद्धा काही कारणांनी विरह होतो आणि मग पुन्हा त्यांचं एकमेकांवरचं मनापासून प्रेम आहे हे सिद्ध होतं. हा एक ढाचा आपल्याला संस्कृत नाटकांमध्ये पाहायला मिळतो की बरेचदा कथा ह्या नुसत्या मिलनाच्या नसून त्या पुनर्मिलनाच्या असतात
की विवाह झाला आहे पण तरी असंही दिसतं. म्हणजे भासाचं नाटक बघितलं किंवा शाकुंतल बघितलं तर विवाह झाला आहे पण तरीसुद्धा ताटातूट होते काही काळाची, आणि मग ते प्रेम तावून सुलाखून निघतं की ते खरं आहे की फक्त शारीर स्तरावरचंच होतं. शारीर स्तरावरचं असं तर ते काही विसरून जातं, काही फरक पडत नाही, असं होऊ शकतं. परंतु असं ते प्रेम आहे की कसं आहे, तर ती परीक्षाच असते प्रेमाची, आणि मग ते विशुद्ध प्रेम त्या सगळ्या कठीण प्रसंगातनं प्रकट होतं. आता हाच जो पॅटर्न आहे, ही जी पद्धत आहे ती आपल्याला विक्रम उर्वशी यामध्ये सुद्धा दिसून येते. मग मध्ये हा विरह का होतो, तर इतर ठिकाणी अटीबिटी घातलेल्या आहेत पण मत्स्य पद्मपुराणात किंवा कालिदासाच्या नाटकात अटींचे संदर्भ नाही आहेत. मग हा विरह कशामुळे बरं होतो, तर मत्स्यपुराणात असं म्हटलंय की आपल्या संस्कृतीत धर्म अर्थ काम मोक्ष असे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये इथे असं म्हटलं आहे की राजाला शाप देतात. मत्स्य आणि पद्मपुराणात म्हटलं आहे की राजाला शाप मिळतो आणि त्याची आणि उर्वशीची ताटातूट होते. तर हा शाप का मिळतो राजाला, की तो फारच कामदेवाच्या अधीन झाला आहे, कामपुरुषार्थाच्या, आणि धर्मपुरुषार्थाकडे त्याचं दुर्लक्ष होत आहे, म्हणून त्याला शाप मिळतो आणि ती ताटातूट होते. आणि मग गंधमादन नावाच्या पर्वतावर वेडा पिसाहून उर्वशीसाठी तो विलाप करत फिरत राहतो काही काळ आणि पुन्हा त्यांचं मिलन होतं. कालिदासाने सुद्धा हे ताटातूट होणं हे दाखवलेलं आहे. कालिदासाने जितकंच नाही तर अरुणा ढेरेंच्या कादंबरीत सुद्धा ही ताटातूट पुन्हा भेटल्यानंतर पुन्हा ताटातूट दाखवलेली आहे. फक्त कारणं प्रत्येकाने वेगवेगळी दिलेली आहेत, कारण ते प्रेम सिद्ध व्हायला हवं, फक्त शारीर स्तरावर नाही. तर अशा रीतीने आपल्याला दिसतं की कालिदासापर्यंत ही कथा जेव्हा आली तोपर्यंत इतकी कथेची व्हर्जन्स, ज्याला आपण म्हणतो की इतक्या वेगवेगळ्या प्रकारे कथेची पुनर्रचना वेगवेगळ्या लेखकांनी केलेली होती. कालिदासाने जेव्हा उर्वशीची कथा सांगितली तर तेव्हा ह्या सगळ्या कथांमध्ये तरीसुद्धा कुठेतरी सुटे मोकळे धागे होते की आपल्याला कळत नाही की ह्याचं पुढे काय आहे, किंवा हा जो धागा अतूट म्हणजे हा जो धागा मोकळा राहिला आहे त्याचं काही पुढे एक्सप्लेनेशनच मिळत नाही, काय म्हणजे नेमकं काय होतं वगैरे असं. पण कालिदास हा अत्यंत सिद्धहस्त नाटककार आहे आणि त्यांनी मग हे कुठेही मोकळे धागे न ठेवता छान घट्ट वीण बसेल अशा रीतीने ती कथा नाटकाद्वारे अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेली आपल्याला दिसून येते. 5 अंकाचं कालिदासाचं हे प्रसिद्ध नाटक आहे विक्रम उर्वशीय. आता विक्रम पुरुरवा हे नाव आहे खरं राजाचं, किंवा त्याला ऐल असं काही ठिकाणी म्हणतात. इलेचा मुलगा म्हणून ऐल असंही त्याचं नाव येतं. मग ह्याने विक्रम का बरं म्हणावं त्याला, तर ह्याच्यासाठी सुद्धा काही कारणं दिली जातात. तर नाटकामध्ये पहिलंच दृश्य मी मगाशी म्हटलं तसं आहे की पुरुरवा युद्ध जिंकला आहे, म्हणजे देवांचा असुरांशी संग्राम होता, पुरुरव्याला बोलवलं जातं, युद्ध जिंकलं जातं, पुरुरव्याने अजोड पराक्रम केलेला आहे, इंद्र अत्यंत प्रसन्न झालेला आहे त्याच्यावर, आणि मग तो परत यायला निघतो आणि तेव्हा तो केशी दानवाचा प्रसंग येतो की तो ह्या अप्सरांना बळजबरी करून पळवून नेतोय. त्यांचा आवाज ऐकून राजा जातो धावत, त्या असुराला वायवास्त्राचा प्रयोग करतो, नामोहरम करतो आणि उर्वशीची सुटका करून तिला घेऊन येतो. आता पहिलाच प्रसंग असा आहे की जिथे राजाचं पौरुष पराक्रम, तो रूपवान तर आहेच, तो राजबिंड आहेच, पण त्याचा पराक्रमही अशा रीतीने सिद्ध होतो. आता कोणी म्हणेल तिला माहिती नव्हतं का की इंद्राच्या युद्धात राजाने पराक्रम गाजवलाय, परंतु प्रत्यक्ष आपण तो डोळ्यासमोर अनुभवणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि मग आपण ज्याला म्हणतो प्रथम दृष्टिक्षेपात प्रेम जमलं, तसं ह्या दोघांचं प्रेम जमतं पहिल्याच दृष्टिक्षेपात. म्हणजे इतकं वर्णन केलेलं आहे की तिला सोडवून राजा जेव्हा आपल्या रथात घेऊन येतो, ती आणि चित्रलेखा अशा दोघी आहेत, दोघी अप्सरा आहेत. तर उर्वशीचा खांदा राजाच्या खांद्याला लागतो आणि दोघंही मोहरून जातात. इतकं ते पहिल्या दृष्टिक्षेपात त्यांचं प्रेम घडतं. आणि मग त्यांचा निरोप घेऊन राजा पृथ्वी तलावर येतो, पण आता त्याला चैन पडत नाही आहे. बरं उर्वशीला भेटणार कसं जाऊन, आणि मग त्याचा जो प्रियमित्र विदूषक आहे, नाटकात साधारणपणे संस्कृत नाटकांमध्ये विदूषक हे पात्र असतं, म्हणजे विनोद निर्मितीसाठी केलेलं हे पात्र असलं तरी राजाचा तो खूप सच्चा मित्र आहे. म्हणजे एरवी राजा सगळ्यांकडे काही सगळ्या गोष्टी विशेषतः प्रेमाच्या गोष्टी बोलू शकत नाही,
पण तो या आपल्या सच्च्या मित्राकडे सगळं मन उघड करतो. आता ह्या पुरुरव्याचा एक विवाह त्याचा झालेला आहे. त्याची औशिनरी नावाची राणी आहे. तर एक विवाह झाला आहे आणि आता तो पुन्हा उर्वशीच्या प्रेमात पडला आहे. तर आता संस्कृत नाटककारांना ह्यात खूप अवघं वाटत नाही, कारण तेव्हा बहुपत्निकत्वाची प्रथा ही होतीच. त्यामुळे संस्कृत नाटकातून आपल्याला सगळीकडेच दिसतं, रामच एक सोडला तर बाकी बहुपत्निकत्व सगळीकडेच दिसून येतं. तर आपण मुळात होतो विक्रम हे का म्हटलं, तर हा जो पराक्रम राजा पहिला गाजवतो त्यामुळे त्या नाटकात पुरुरव्याच्या ऐवजी विक्रम असा शब्द वापरला असेल. आता दुसरी गोष्ट आणखीन एक अशी आहे की ज्याला ऐतिहासिक एक बॅकग्राऊंड आहे की विक्रम का म्हटलं. तर हे नाटक कालिदासाने लिहिलं आहे. कालिदास हा विक्रमादित्य नावाच्या राजाचा राजकवी होता. हां, म्हणजे दुसरा चंद्रगुप्त, द्वितीय चंद्रगुप्ताच्या पदरी त्याला विक्रम अशी पदवी होती चंद्रगुप्ताला. आणि म्हणून त्यांनी हे नाव विक्रम हे नाव त्याच्यासाठी, त्याला आदर दाखवण्यासाठी म्हणून मुद्दाम योजलं असेल असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. आणि म्हणून पुरुरवा उर्वशीयम असं न येता विक्रम उर्वशीय असं नाटकाचं नाव असावं. आता नाटकाच्या दुसऱ्या अंकात आपण येऊया पुन्हा. आता राजा विरहाने व्याकुळ झालेला आहे, तो कृश होत चाललेला आहे दिवसेंदिवस तिच्या आठवणींनी. पण उर्वशी कशी भेटणार, उर्वशीची ही तीच अवस्था आहे. आणि मग शेवटी तिची मैत्रीण आणि ती ठरवतात, म्हणजे ती सुचवते की आपण राजाला भेटून येऊ, आपण आकाशमार्गाने जाऊ शकतो. त्यांच्याकडे तिरस्करणी म्हणून एक काय म्हणू आपण की तिरस्करणी विद्या आहे की ज्याच्या योगे त्या अदृश्य होऊ शकतात. आणि मग त्या एक दिवशी राजा राजवाड्याच्या प्रासादाच्या सौधावर बसलेला आहे, आपल्या मित्रासह बोलतोय, विदूषकासह, की इतका छान चंद्र आहे, एरवी आल्हाददायक वाटतो, पण आता ह्या इतक्या चांदण्यात मला तिचीच आठवण येते, त्यामुळे नकोसं झालं आहे हे सगळं वगैरे वगैरे. आणि तेव्हाच रंभा आणि उर्वशी तिथे अदृश्य स्वरूपात आहेत. राजाचं हे जे प्रेम आहे, कारण अजून ते तसं व्यक्त झालेलं नाही ना, दोघांनी एकमेकांकडे व्यक्त केलेलंच नाही आहे, त्यामुळे तिला कळतं की खरंच राजाचं पण आपल्यावर तितकंच प्रेम आहे. पण आता राजावर आपलं प्रेम आहे हे कसं सांगायचं, डायरेक्ट समोर जाऊन कसं सांगता येईल. आणि म्हणून एका भुर्जपत्रावर ती तो सगळा संदेश लिहिते आणि तो राजापर्यंत पोचवायचा. तसं ते भुर्जपत्र राजापर्यंत पोचतं. काहीतरी हवेवरनं उडत येत आहे म्हणून बघतात तर त्याच्यावर लिहिलेला असतो मजकूर काहीतरी. ह्याच्यावरनं आपल्याला कळतं त्या काळात स्त्रिया व्यवस्थित लिहू वाचू शकत होत्या, हेही त्याच्यावरनं कळतं. म्हणजे कितीतरी प्रश्न बघा उपस्थित केले जातात की तेव्हा लेखनं आणि ह्या सगळ्या कला होत्या का. शिल्पांमधनं दिसतातच, पण नाटकांमध्ये पण आपल्याला दिसतात. कालिदासाच्या नायिका तर नेहमी शकुंतला कमलपत्रावर मदनलेख लिहिते, म्हणजे प्रेमपत्र लिहिते, तशी ही भुर्जपत्रावर लिहिते. आणि ते भुर्जपत्र उडत येतं आणि राजाला खूप आनंद होतो की उर्वशी हे प्रेम व्यक्त करते, पण ती आहे कुठे. आणि मग रंभा पहिले प्रकट होते आणि मग उर्वशी प्रकट होते. जसं पुराणांमध्ये हे दोन्ही संदर्भ आलेत तसेच ह्या नाटकामध्ये पण आलेले आहे. आणि दोघं एकमेकांच्या सहवासात छान वेळ घालवत असतानाच एकदम आकाशवाणी होते की नाटकाचा प्रयोग आहे आणि त्यासाठी स्वर्गात परत जायला हवं. त्यामुळे तसंच तो सगळा आनंद सोडून त्या दोघी स्वर्गात परत जातात, कारण नाटकाचा प्रयोग आहे. आणि मग तिसऱ्या अंकात आपल्याला दिसतं की उर्वशी पुरुषोत्तमाच्या ऐवजी पुरुरवा म्हणते आणि भरतमुनी शाप देतात आणि तिला पृथ्वीवर पाठवतात. तर हे सगळे संदर्भ बघा ना आता कसे जोडून घेतलेले आहेत. भरतमुनींनी एकदम नाटक ठरवलं, मग ते पृथ्वीवर तिला पाठवलं, पण कालिदासांनी बघा हे सगळे संदर्भ जोडून घेतलेले आहेत. आता राजाच्या प्रेमकथेत एक थोडी अडचण आहे, ती म्हणजे औशिनरी राणीची, की आधीच ही राणी आहे. आता राणीला पण लक्षात येत आहे की हल्ली काही आपल्या पतीचं चित्त धाऱ्यावर नाही आहे, काहीतरी झालेलं आहे. मग ती आपली जी दासी आहे निपुणिका तिला पाठवते की काय झालं आहे जरा अंदाज घेऊन ये बरं. तर तिला माहिती आहे हा विदूषक बोलघेवडा आहे, तर त्याच्याकडनं बरोबर माहिती काढता येते. राजाने विदूषकाला सगळं सांगितलेलं आहे, पण त्याला सांगितलं आहे अजिबात ह्या बाबतीत तोंड उघडायचं नाही. पण तो बोलघेवडा आहे आणि त्याला त्याचीच भीती वाटते, मी बोलून गेलो तर काय करायचं, मी बोलून गेलो तर काय करायचं. आणि तसंच होतं, निपुणिका नावाप्रमाणेच आहे, ती बरोबर त्याच्याकडनं काढून घेते की राजाचं उर्वशी नावाच्या कोणावर तरी प्रेम जडलेलं आहे. आता राणीलाही हे कळतं. त्याच्यामध्ये होतं काय, उर्वशीने दिलेलं पत्र आता ते इतकं हृदयाच्या जवळचं आहे राजाच्या, तो विदूषकाकडे देऊन सांगतो की हे नीट जपून ठेव. पण विदूषकच येतो
जात होते त्याच्या हातातनं, तेही असंच कुठेतरी वाऱ्यावर उडत जातं. आणि राणी येत असताना तिला काहीतरी दिसतं पायाशी, काय हे बघते तर तिला सगळंच उघड होतं, कारण तिच्या हातात ते पत्र पडतं. आणि राजा तिची क्षमा मागतो, पण ते धुडकावून ती निघून जाते. आणि मग नंतर आपल्याला दिसतं की काहीतरी व्रत आहे असं ती राजाला निरोप पाठवते. तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सौधावर या असा निरोप तिने राजाला धाडलेला आहे. तर राजाच्या मनात चलबिचल आहे की काय असेल, हिचा राग अजून तिला व्यक्त करायचा आहे, काय सांगेल ही, की आता हे दुसरं प्रेम प्रकरण अमुक तमुक. पण राणी पण खूप मॅच्युअर आहे आणि त्यामुळे ती उर्वशीला स्वीकारते की ठीक आहे हे असू शकतं असं. पण हे राजाला माहीत नाही आहे. आता त्याची आणि विदूषकाची चर्चा आहे की काय असेल, तर विदूषक म्हणतो नाही नाही तिला पश्चाताप होत असेल, त्या दिवशी ती अगदीच रोखठोक वागली तुझ्याशी, त्यामुळे पश्चाताप होत असेल. आणि राजाला तसाच अनुभव येतो की उर्वशीला त्यांनी स्वीकारलेलं. आणि तेव्हाच ती उर्वशी, जे मी मगाशी म्हटलं, ती नेमकी तेव्हाच येते. राणी निघते आणि उर्वशी येते, पण तिला स्वर्गात परत जायला लागतं. आणि तिसऱ्या अंकात तो तिला शाप मिळतो आणि ती खाली येते. आता ह्या दोघांचं जीवन सुरू होतं आणि मग ते गंधमादन पर्वतावर जातात. तर तिथे नदीच्या काठी कुणी एक गंधर्व कन्या बसलेली असते. राजाचं लक्ष तिच्याकडे जातं आणि उर्वशीला वाटतं की हा तिच्याकडे आकर्षित झाला आहे आणि उर्वशी रागावते. त्या रागाच्या भरात तड निघते आणि तिथे षडानन जो आहे म्हणजे कार्तिकेय, शंकराचा पुत्र, तर तुम्हाला माहिती असेल की कार्तिकेयाच्या मंदिरात स्त्रिया जात नाहीत, ही कल्पना असेल. काही ठिकाणी हे असतं, काही ठिकाणी असं नाही आहे प्रथा. तर कार्तिकेयाच्या वनात स्त्रियांनी प्रवेश करायचा नाही असा दंडक असूनही ती जाते. त्यामुळे तिचं वेलीमध्ये रूपांतर होतं. आता राजा वेडा पिसा होऊन तिला शोधत राहतो की गेली कुठे उर्वशी. पण उर्वशीला मी म्हटलं तसं अप्सरा असल्यामुळे ती वेलीच्या रूपात असेल तरीसुद्धा राजाची अवस्था ती जी बघतीये, तिला जे दिसतंय ते तिला समजू शकतंय वेलीच्या रूपात असली तरीसुद्धा. म्हणजे बघा ह्या नाटकात कसं आहे की ह्या उर्वशीमुळे अद्भुत गोष्टी बऱ्याच आपल्याला नाटकामध्ये दिसतात की वेलीच्या रूपात तिचं परावर्तित होणं, पण तरीसुद्धा तिला राजा जे काही बोलतोय, जे काही विलाप करतोय ते सगळं ऐकू येणं. कालिदासांनी हा जो एक एपिसोड घेतला आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे की राजाला विविध गोष्टींमध्ये ती उर्वशी दिसते. मोराच्या पिसाऱ्यात तिचा केशकलाप दिसतोय, हरणाच्या डोळ्यात तिचे डोळे दिसत आहेत, ही उर्वशी आहे असं वाटतंय, ती उर्वशी आहे असं वाटतंय. आणि ही एक मोठी एक आपण म्हणू संगीतिकेसारखा हा अंक आहे. आता हा पण एक कालिदासाचा वेगळा प्रयोग आहे असं म्हणायला पाहिजे की ज्याच्यामध्ये विविध गोष्टींमध्ये तो तिला शोधत फिरतोय. आता आपल्याला असं दिसतं रामायणामध्ये सुद्धा अशा प्रकारचा विलाप आहे. सीतेचं जेव्हा हरण होतं, रामाला माहीत नाही कोण घेऊन गेलं, कुठे घेऊन गेलं, आणि तेव्हा रामाचा विलापही अशा प्रकारचा आहे. परंतु इथे कसं आहे, उर्वशी तिथेच आहे वेलीच्या रूपात, सीता रामाच्या समोर नाहीच आहे, जवळपास नाही आहे. रामाचा हा विलाप बघायला सुद्धा ती नाही आहे. पण आता उर्वशीची मनोमन खात्री पटते की राजाचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि तिचंही प्रेम. आणि मग नंतर आता तिला वेलीतनं बाहेर तर काढायला हवी, त्याशिवाय हे पुन्हा व्यक्त कसं होणार. मग उशाप असतोच, शाप म्हटला की. तर संगमनीय म्हणून एक मणी आहे, तर तो मिळाला की उर्वशी मुक्त होईल. मग तसा तो मणी मिळतो आणि उर्वशी पुन्हा आपल्या मूळ रूपात येते. आता उर्वशी पृथ्वीवर येताना आणखीन एक अट अशी आहे उर्वशीसाठी की तिला पुत्र झाला आणि त्याचं मुख राजाने पाहिलं की उर्वशीला परत यायला लागेल. तर असं आहे की ह्या गंधमादन पर्वताच्या ह्याच्यानंतर तिला पुत्र होतो, परंतु ती त्या पुत्राला ऋषींच्या आश्रमात ठेवते, राजाला बिलकुल दाखवत नाही. परंतु शेवटच्या अंकात तो मुलगा समोर येतो काही कारणाने आणि आता उर्वशीला परत निघायला हवं, पुन्हा तोच विलाप अमुक तमुक. पण मग इंद्र की ज्याला पुरुरवा खूप आवडतो आणि ह्यांची व्यथा कळते, तर तो उर्वशीला सांगतो की जोपर्यंत राजा जीवित आहे तोपर्यंत तू त्याच्याबरोबर राहू शकतेस. तर अशा रीतीने ही कथा कालिदासाने पुन्हा मिलनापर्यंत आणून ठेवलेली आहे. आता गंमत बघा कशी आहे, मूळ कथा आहे ना तिथे तिथली उर्वशी आता तुम्ही आठवा की जी सांगते की अरे स्त्रियांची हृदय कोल्ह्या लांडग्यांसारखी असतात, त्यांच्या मनात दया माया नसते, त्यामुळे तू परत जा, मी काही येऊ शकत नाही असं ती स्पष्ट सांगते. इथे आपल्याला असं दिसतं म्हणजे मूळ कथा ही दुःखांत आहे
बऱ्याच ठिकाणी ती दुःखांतच आहे, किंवा मग त्याला उपाय सांगितला आहे की तू यज्ञ कर, अमुक कर आणि मग गंधर्व लोक प्राप्त करशील तेव्हा उर्वशी तुला मिळेल. इतक्या सहज मिळणार नाही. परंतु कालिदासाने मात्र त्याचा शेवट सुखांत ठेवला आहे. याच्यात 2-3 कारणं असू शकतात की मुळात भारतीय नाट्यशास्त्रात दंडक म्हणा किंवा नियम आहे की शक्यतो नाटक हे सुखांतच असलं पाहिजे. कारण नाटक बघायला येणारा प्रेक्षक थकलेला असतो, चिडचिडलेला असतो, दुःखी असतो आणि ह्या सगळ्यांच्या मनाला शांतता आणि आनंद मिळावा म्हणून नाटक आहे. तर घरी जाताना त्यांनी आनंदाचाच भाग घरी घेऊन जावा असा हा एक त्याच्यामागचा उद्देश असेल. कारण शोकार्तानाम, श्रमार्तानाम ह्या सगळ्यांसाठी मी नाटक आपण करायचं असं नाट्यशास्त्रामध्ये आलेलं आहे की नाटक कोणासाठी, तर ह्या सगळ्यांसाठी असतं. त्यामुळे तुम्ही बघाल तर संस्कृत नाटकं ही सगळी सुखांत नाटकं आहेत. शेवटी सगळं छान गोड होतं, नायक नायिकेचं मिलन होतं. इतकं की म्हणजे भवभूतीसारख्या नाटककारांनी रामायणाची कथासुद्धा बदलली. त्यांनी शेवटी रामसीता एकत्र येतात असं दाखवलं आहे. मूळ रामायणात त्यांचा कायमचा विरह होतो, सीता भूमिगत होते आणि कधीच रामाला आता ती मिळणार नाही आहे असं आपल्याला, पण तोही शेवट बदललेला आहे. तसा ह्या कथेचा शेवट कालिदासाने असा सुखाचा केलेला आहे की जोपर्यंत राजा जीवित आहे तोपर्यंत उर्वशी त्याच्याबरोबर असणार आहे. कारण उर्वशी अमर्त्य आहे आणि तो मर्त्य आहे. बघा, उर्वशी कायम तरुणच राहणार आहे, ती मर्त्य नाही, ती अमर्त्य आहे. पण राजासाठी ती राहू शकते असं इंद्र, कारण कसं आहे बघा, ती इंद्राच्याही पराधीन आहे. इंद्र मुख्य आहे, तो सांगेल तसं ऐकायला लागणार आहे. पण इंद्र का बरं एवढा खुश होतो, ह्याच्यामध्ये गोके भट म्हणून लेखक आहेत, तर ते म्हणजे अभ्यासक आहेत संस्कृत नाटकांचे, तर ते म्हणतात की एकतर पुरुरव्यावरचं प्रेम, उर्वशी विषयी असलेली आस्था वगैरे हे सगळं सोडलं तरी राजालाही माहिती आहे की उद्या युद्ध उभं राहिलं तर पुरुरवा मदत करणार आहे. तर त्यामुळे त्यात इंद्राचं राजकारण पण आहे. इंद्र काही असं स्वार्थाशिवाय कुठल्याही गोष्टी करत नाही, तर त्यामुळे त्यांनी कदाचित ही सगळी मान्यता दिली असणार इत्यादी. तर अशा रीतीने हे नाटक सुखांतापर्यंत येतं. आणि हे नाटक मग कालिदासाने जे लिहिलं तर तिथे संस्कृत साहित्यात उर्वशी कथेला अंतिम स्वरूप मिळालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे यानंतर संस्कृत साहित्यात पुन्हा नव्याने ही कथा सांगितली गेली नाही. आता मगाशी मी जे म्हटलं की मत्स्य आणि पद्म ह्या 2 पुराणांचं बऱ्यापैकी साम्य आहे या कथेशी. तर काही विद्वानांचं असं म्हणणं आहे की कदाचित असंही असू शकतं की या पुराणातनं कालिदासांनी कथेचे अंश घेतले नसतील, उलट पुराणांनीच कालिदासाच्या कथेतले अंश घेतले असण्याचीही शक्यता आहे. कारण ही पुराणं जर नंतर लिहिली असतील तर त्यांच्यासमोर कालिदासाचं नाटक असणार. पण पुराण साहित्य हे धार्मिक आहे, नाटक ह्या अनुषंगाने लिहायचं नाही आहे. त्यामुळे एवढा मोठा विलाप पुरुरव्याचा वगैरे हे पुराणांमध्ये नाही आहे. तर त्यामुळे धार्मिकता म्हणून त्यांनी वैदिक साहित्यातलेही अंश घेतले आणि त्याच्यात रंजकता यावी म्हणून नाटकातलेही काही अंश घेतले असतील. तर HD वेलणकर, साने उपाध्याय असे जे काही अभ्यासक आहेत ते म्हणतात हे उलट असण्याची सुद्धा कथा आहे. पण उर्वशी कथेचं कायापालट हा कालिदासाने केला की कथेमधला कुठलाही अंश अनुत्तरित राहत नाही. सगळे कथेतले, कारण बघा एक कथा म्हटली तरी त्याच्याशी किती छोट्या छोट्या कथा जोडलेल्या आहेत हे तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यात इंद्राची कथा आहे, बाकी अप्सराही पात्र आहेत, औशिनरी राणीची कथा त्याच्यात येते, तो मुलगा जो आहे त्यांना झालेला त्याची कथा येते. बरं, उर्वशी आता इथे राहणार तिथे राहणार हे सगळं एक्सप्लेन कसं करायचं? ब्राह्मणांनी सांगितलं की तू गंधर्व म्हणजे यज्ञ कर आणि गंधर्व लोकात ये. पण म्हणजे राजाला इथे मरणच पावायला लागेल तेव्हा तो गंधर्व लोकात जाणार आहे, त्याशिवाय काही होणार नाही. पण राजा इथे जीवित असताना कायमची उर्वशी मिळायची, तर मग काय करायला पाहिजे? तर कालिदासाने असे कितीतरी अंश त्याच्यामध्ये गोवले आणि या कथेला एक पूर्ण छान घट्ट विणीची अशी एक कथा केली की ज्याच्यात कुठेही काहीही त्रुटीत किंवा अपूर्ण असं राहत नाही. इतक्या सुंदर पद्धतीने सांगितल्यावर ही कथा पुन्हा ती सांगण्याची कदाचित गरज लागली नाही म्हणा, किंवा मग ती सांगितली गेली नाही. एक फायनल रूप या कथेला दिलं गेलं. पण गंमत अशी आहे की ही कथा पुन्हा भारतातल्याच साहित्यकारांना वेगवेगळ्या साहित्यबंधात प्रादेशिक भाषांमध्ये सांगावीशी वाटली आणि ही कथा सांगितली असं नाही, पण उर्वशीविषयी बोलावं असं वाटलं. आणि त्यातले पहिले म्हणजे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर काही कथा नाही सांगत, पण त्यांनी
9 कडव्यांचं मुक्त छंद अशा स्वरूपातलं बंगाली भाषेमध्ये उर्वशीवर काव्य लिहिलेलं आहे. ह्याच्यात ह्या कथेमधला काहीही भाग येत नाही. निव्वळ उर्वशी ही एक व्यक्तिरेखा या दृष्टिकोनातनं फार सुंदर काव्य लिहिलं आहे. त्याचा इंग्रजी अनुवादही झालेला आहे. आपण गुगलवर पाहिलं तर तो आपल्याला वाचायला मिळू शकतो. त्याचा काही 1-2 हे मी वाचून दाखवेन नंतर. टागोर, त्यानंतर हिंदीमधले मोठे साहित्यिक रामधारी सिंह दिनकर, त्यांनी उर्वशी हे काव्य लिहिलं आहे. आता त्याच्यात पण 5 अंक आहेत. पण पुन्हा कसं आहे माहिती आहे, त्यांनी काव्य नाटकाची खूप बेमालूम गुंफण केली आहे. म्हणजे म्हटलं तर ते अंक म्हणतात 5 भागांना. कथा त्यांनी जी लिहिली आहे 5 भागात लिहिली आहे, त्याला अंक म्हणतात. पण ती संपूर्ण त्यांनी मुक्तछंदात लिहिली आहे. म्हणजे नाट्यकाव्य ह्या दोन्हीमधल्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला आलेल्या दिसून येतात. ती कथा 4 व्यक्तिरेखांच्या स्वगतातनं उलगडलेली आहे. म्हणजे चित्रलेखा, इंद्र, पुरुरवा आणि उर्वशी या 4 व्यक्तिरेखा बोलत आहेत. त्या व्यक्तिरेखा ही कथा सांगतायत. अशा पद्धतीने त्यांनी ती उलगडलेली आहे. आणि फ्लॅशबॅक तंत्राचा त्यांनी वापर केलेला आहे की उर्वशी मागची सगळी कथा आपल्याला सांगते. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला दिसतं की उर्वशी जाते अचानक राजाबरोबर आणि मागे ह्या सगळ्या अप्सरा त्यांच्या मनात कितीतरी प्रश्नांचं काहूर निर्माण झालेलं आहे की इंद्राचं राजकारण, स्वर्ग आणि पृथ्वी यांची तुलना, हे सगळं चित्रलेखा. आणि ती पण एक अप्सरा आहे. अप्सरा जीवन काय आहे हे तिला माहीत आहे आणि तिच्यामधनं हे सगळं उलगडलेलं आहे. चित्रलेखा ही उर्वशीची खूप जवळची मैत्रीण, त्यामुळे तिला उर्वशी नसणं हे खूपच जाणवत आहे. ती गोंधळून गेली आहे, दुःखी झालेली आहे. आणि मग तिच्या मनासमोर तो सगळा भूतकाळ उमटतोय. तर अशा रीतीने खूप छान पद्धतीने 4 दृष्टिकोनातनं उर्वशी मांडण्याचा प्रयत्न किंवा त्यांनी मांडलेलीच आहे आणि ती वाचकांपर्यंत त्या पोचवतात. आणि मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्यासमोर उर्वशीचं व्यक्तिमत्व खूप छान उभं राहतं की अप्रतिम लावण्य, म्हणजे रूपवती, मनस्विनी, पण मनस्वी स्वभावाची, स्वतःच्या सौंदर्याची नेमकी आणि कलागुणांची नेमकी जाणीव असलेली, कलांची खूप आवड असलेली, मानी अशा उर्वशीचं व्यक्तिमत्व आणि तिचं इतर अप्सरांपेक्षा असणारं वेगळेपण त्यांनी खूप छान उभं केलं आहे. आणि तिचं हे वेगळेपण इंद्राच्याही बोलण्यातनं की उर्वशी ही काही आज्ञा द्यावी आणि सहज ती ऐकेल, तिला मान्य झालं नाही तर ती सांगणारच की नाही मला हे पटलं, अशा पद्धतीचा स्वभाव तिचा जो आहे की इंद्रही त्यालाही वाटतं की असं इतर अप्सरांसारखं सहज आपण उर्वशीला वश करू शकत नाही. आणि हे सांगताना आणखीन एक वैशिष्ट्य या कादंबरीचं असं की थोडं स्त्रीवादी बाजूनी स्त्रियांच्या व्यथा मांडण्याच्या पद्धतीने ते मांडलेलं आहे. मग त्याच्यामध्ये अगदी पूर्वीच्या काळी जेव्हा मातृसत्ताक सगळी व्यवस्था होती तर त्या मातृपूजनाचे संदर्भ, अप्सरा ज्या मातृपूजन करतायत त्याचे संदर्भ आपल्याला येतात, आपल्या समोर येतात. आणि तिची वेगवेगळ्या गोष्टींशी केलेली तुलना की तिचं सौंदर्य कसं आहे, तर रतीसारखी ती सुंदर आहे, मदनाच्या पत्नीसारखी. चंद्राचं सौंदर्य तिच्यामध्ये आहे. तिची स्त्रीत्वाची जाणीव कशी आहे, तर उषा या देवतेप्रमाणे आहे की जी लख्खपणे समोर प्रकटते आणि आपल्या मर्जीने जाते, तिला कोणी जायला सांगत नाही अशा पद्धतीनं. तर अशी मानी, तिचा सहनशील आणि मानी स्वभाव कसा, तर पृथ्वीसारखा. तर विविध ह्या श्रेष्ठ निसर्ग शक्तींचे अंश कसे उर्वशीत आहेत हे व्यक्त होत राहतं. सांगायचा मुद्दा हा की उर्वशी ही अशी खूप वेगळ्या पद्धतीने, म्हणजे कथा बघा तीच घेतली आहे, पण उर्वशीच्या मनात काय होतं, उर्वशी नेमकी कशी असेल हे जसं लेखिकेला भावलं आहे त्याप्रमाणे तिने खूप छान उभं केलेलं आहे ह्या कादंबरीत. आणि हे करताना इतरही संदर्भ दिलेत, जसं विश्वामित्र मेनका, तर त्यांची मुलगी शकुंतला आणि मेनकेला मुलीला सोडून यायला लागलं, तर त्यानंतर मेनकेला झालेल्या ज्या वेदना, तर त्याच्या पार्श्वभूमीवर हे सगळं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आता ह्या उर्वशी पुरुरव्याच्या प्रेमकथेत वास्तवता आणण्याचा खूप प्रयत्न अरुणा ढेरेंनी आपल्याला केलेला दिसतो.
की आपण पाहिलंय की केशी दानवाचा प्रसंग किंवा तिचं वेलीमध्ये होणारं रूपांतर वगैरे हे न दाखवता असं दाखवलंय की गंधमादन पर्वतावर ते जातात, पण इंद्राकडून बोलावणं येतं म्हणून तिला निघून जायला लागतं आणि मग राजाला कळतच नाही ही कुठे गेली आणि म्हणून तो विरह आहे. तर वास्तव पद्धतीने हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या दोन्ही साहित्य प्रकारांची तुलना करता टागोरांची कविता आम्ही म्हटलं तसं निव्वळ उर्वशीला डोळ्यासमोर समोर ठेवले, त्याच्यात कथेला त्यांनी कुठेही आड आणलेलं नाही. आणि अशी ही जी उर्वशी आहे म्हणजे ते उपमा देतात की देठ नसलेल्या कमळासारखी उर्वशी आहे अशी उपमा त्यांनी दिलेली आहे. किंवा तिच्यासमोर देव दानव ऋषी सगळं काही समर्पित करायला तयार होतात. ती जणू अमृतमंथनातनं वर आल्यासारखी असते. एका हातात मधाचा पेला आहे तर एका हातात विषाचा पेला आहे. म्हणजे एकीकडे आकर्षण तिचं वाटू शकतं पण तिच्या अधीन होणं हे विषप्राय असू शकतं. तर इतकं त्यांनी तरल असं त्या काव्यातनं तिचं व्यक्तिरेखा उभी केली आहे आणि अधिक गूढ पद्धतीने ती उभी केलेली आहे. खूप वेगवेगळ्या प्रतिमांनी ते उर्वशीला व्यक्त करतात आणि मग म्हणतात गेलेली उर्वशी पुन्हा कधी परतून येणार आहे का असा प्रश्नही ते त्याबरोबर म्हणजे निराशेतनं जन्मलेला आशावाद असं म्हणू शकतो. अशा पद्धतीनं हे काव्य संपतं. 2 कडवी जी थोडी भाषांतर केलेली आहे ती अनुवाद करण्याचा मुक्त अनुवाद, कारण तेही काव्य मुक्त छंदातच आहे. म्हणजे तर बघा ते काय म्हणतात. तुझ्यासाठी उमटणारे हे उसासे ऐकतेस का ग पाषाण हृदयी उर्वशी. ऋग्वेदातला संदर्भ आला बघा जिथे तो म्हणतो ना की किती घोर स्वभाव आहे तुझा, किती कठोर हृदयी आहेस तू, ऐक तरी खूप बोलायचं आहे, आपण बोलायला हवं एकमेकांशी असा राजा पहिल्याच त्या मंत्रामध्ये म्हणतो. येईल ती वेळ परत कधी जेव्हा तू प्रथम अवतरली होतीस अगाध आणि असीम महासागरातनं एखाद्या रम्य आदिम उशेप्रमाणे. पुन्हा एकदा पाहू आम्ही तुझं ते अस्पर्श नव्हाळीचं रूप आणि उमटतील वेदनेचे अस्फुट उच्चार तुझ्या विद्ध झालेल्या गात्रागात्रातून आमच्या कामी कटाक्षाने. म्हणजे तिच्याकडे बघण्याची दृष्टी कामीच आहे. शुद्ध स्वरूपात तिला नाहीच बघितलं जात. अप्रतिम सौंदर्य आहे की ज्यामुळे कामभावनाच निर्माण होते पण त्याच्या पलीकडे ती जात नाही. म्हणून विद्ध होशील आमच्या कामी कटाक्षाने असं म्हटलेलं आहे. नाही नाही उर्वशी अशी वेळ येणार नाही पुन्हा कधी. मावळणाऱ्या सूर्यासारखी तू परतली आहेस कायमचीच. आता वसंतातील रम्य क्षणही घेऊन येतात दुःख नित्य विरहाचं. हसणाऱ्या करुण स्मृती विद्ध करतात आमची मनं. तरीही आमच्या आक्रोशात जिवंत राहते एक दुर्दैवी दुर्दम्य आशा निर्बंध तिच्यासाठी. 9 कडव्यांचं आहे. 2 जी मला भावली तेवढी मी इथे म्हणजे थोडीशी अनुवादित करून आणलेली आहे. आता इथे त्यांनी ज्या प्रतिमा उषेसारखं असं तिला म्हटलेलं आहे. तर उषा ही ऋग्वेदकालीन एक देवता आहे. उषा देवता म्हणजे कोणती तर सूर्य उगवण्यापूर्वी आकाशात जो लालिमा बघतो ना आपण त्याला उषा म्हटलेलं आहे. सूर्य उगवल्यावर उषा निघून जाते. तर उर्वशी पण पुरुरव्याला सांगते की पहिल्या उषेसारखी मी आता निघून गेलेली आहे. गेलेली उषा परत येत नाही. ती दुसऱ्या दिवशी येते तेव्हा ती नित्य नूतन होऊन आले ती नूतन होऊन आलेली असते. गेलेली उषा गेली येते ती नवीन असते आणि ती चिरतरुण असते. उषा कधी आपल्याला वृद्ध झालेली दिसत नाही. ती चिरतरुणच आहे. ती रोज रोज येणार आहे पण ती नवीन नवीन येणार आहे. गेलेलीच उषा परत येत नाही. तर ती त्याला सांगते उषेप्रमाणे मी आता गेलेली आहे त्यामुळे तू माझी वाट बघू नकोस. मी काही पुन्हा परतून यायची नाही. तर हे आता पुशी रेग्यांनी सुद्धा जी कविता लिहिली आहे ती ऋग्वेदातल्याच सगळ्या कथाभागावर आणि त्यातल्या उर्वशीलाच व्यक्त करणारी आहे. शेवटी ते लिहितात की ह्या कवितेतली उर्वशी ही ऋग्वेदातली आहे, कालिदासाच्या नाटकातील अगतिक उर्वशीसारखी नाही असं ते लिहितात. आणि म्हणजे हे एक वाक्य लिहिलेलं आहे त्या कवितेच्या शेवटी. हे मला खूप आश्चर्यकारक वाटलं. पहिल्यांदा मी वाचल्यावर वाटलं की अरे हे ऋग्वेदाचाच मुक्त अनुवाद केलेला आहे. परंतु त्यांना तोच द्यायचा आहे. त्यांना कालिदासाची उर्वशी नको आहे. त्यांना ती उर्वशी हवी की जी स्वतःच्या मर्जीप्रमाणे स्वतः अटी घालते आणि ती कुठे झुकत नाही आहे अशी उर्वशी दाखवायची त्यांना की जी तेजस्विनी आहे आणि अगतिक
नाही. आणि म्हणून आपल्याला दिसतं की उर्वशीची कथा अशी कुठल्याच नायिकेची कथा नाही आहे की जी थेट ऋग्वेदात आहे आणि आत्तापर्यंतच्या साहित्यिकांमध्ये किंवा साहित्यिकांना ती पुन्हा पुन्हा सांगावीशी वाटली आहे. ही एकच अशी नायिका आहे. काय ह्या नायिकेचं असं गूढ म्हणजे असं आकर्षण वाटत असावं, तर पहिली गोष्ट म्हणजे तिच्यामधल्या गुणांची, तिच्या स्त्रीत्वाची, तिच्या सौंदर्याची तिला असलेली जाणीव आणि ती तिने वेळोवेळी व्यक्त करणं. आपल्याला मी म्हणत असं मूळ कथांमधली उर्वशी झुकलेली दिसत नाही कुठेही, ती तिचं स्वत्व राखून आहे. आणि पुन्हा ती कोणाच्या हाताशी लागते असं नाही. वाटतं आपल्याला की उर्वशी कळले, पण पुन्हा टागोरांची कवितेत ते म्हणतात तसं की येशील का पुन्हा परतून, हा प्रश्न वाटतोच. म्हणजे असं वाटतं की ती दूर निघून चालली आहे आणि धुक्यामध्ये ती कुठेतरी दूर दूर चालली, आपल्याला ती स्पष्टपणे दिसत नाही. असं वाटतं की उर्वशी ही जी व्यक्तिरेखा अगदी ऋग्वेदापासून आजपर्यंत सांगितलेली आहे ती अजून पूर्णतः कळायचीच राहिलेली आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा आत्ताचे लेखकही तिला व्यक्त करण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करतात. आणि मी म्हटलं तसं की वेगवेगळ्या गोष्टींसाठी ही कथा सांगितली गेली. आता एक कथासरित सागर म्हणून तुम्हाला अशी संदर्भ द्यायचा राहिला, कथासरित सागर म्हणून ग्रंथ आहे, त्याच्यात पण उर्वशीची कथा येते. तर त्याच्यात असं दिलं आहे की राजाला तुंबरू नावाचा जो एक हे आहे, गायक वादक आहे, म्हणजे किन्नरांसारखाच तुंबरू, तर तो राजाला शाप देतो असा त्याच्यामध्ये संदर्भ आहे. आणि म्हणून राजा आणि उर्वशीची ताटातूट होते. आणि मग विष्णूची उपासना राजा करतो आणि विष्णू त्याला त्या शापातनं मुक्त करतो. आता इथे आपल्याला असं दिसतं की विष्णूच्या उपासनेचं कदाचित महत्त्व ठसवण्यासाठी किंवा ज्यांनी ही कथा पुन्हा सांगितली आहे तो विष्णूचा उपासक असावा म्हणून विष्णूचं महत्त्व तिथे ठसवलं आहे की विष्णूची उपासना केली की शापातनं मुक्तता मिळणार आहे. म्हणजे बघा की वेगवेगळ्या प्रयोजनांसाठी कथा पुन्हा पुन्हा सांगितली गेली. तसं मी म्हणलं असं अरुणा ढेऱ्यांच्या कथेमध्ये आपल्याला दिसतं की स्त्रियांच्या व्यथा खूप मांडलेल्या आहेत. जसं त्याच्यात औशिनरी राणी आहे, तर तीही व्यथा व्यक्त करते की स्वातंत्र्य नाही म्हणावं तसं, जे आहे ते स्वीकारायला लागणार आहे. जरी राजवाड्यात राहतो म्हणून काय छान जीवन असेल असं वाटलं तरी तसं ते नाही आहे, जिथे घुसमट आहेच. तर तिचीही व्यथा व्यक्त केली आहे. तर थोडं स्त्रीवादाच्या अंगाने सांगण्यासाठी उर्वशीसारखं व्यक्तिरेखा नाही, स्त्रीवादाच्या अंगाने बोलायचं झालं तर. आता पाश्चात्य विद्वानांनी पण विद्वानांनी की ज्यांनी ह्या कथेचा अभ्यास केला तर त्याच्यात मॅक्स म्युलर म्हणतात की हे एक रूपक आहे की उषा येते, तिच्या मागून सूर्य आला की उषेचं अस्तित्व संपतं, मग पुन्हा संध्याकाळी तो लालिमा दिसतो. तर हे सगळं जे रूपक आहे ते सूर्य आणि उषा यांचं जे काही अस्तित्व निसर्गामध्ये आहे त्याचं रूपक म्हणजे ही कथा आहे. ही कथा ही रूपकात्मक सांगितली आहे. म्हणजे या कथेच्या द्वारे उषा आणि सूर्य यांचं जे एकमेकांशी असलेलं नातं आहे ते दाखवायचं आहे, पण कथेद्वारे दाखवलेलं आहे. आणि म्हणून या कथेमधून खूप वेगवेगळे संदर्भ आपल्या समोर येतात. कोसंबी आपण नाव ऐकलं असेल तर ते पण निष्कर्ष काढतात, तो मी वाचून दाखवते. तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की राजा मरण पावल्या वाचून गंधर्व बनणं त्याला शक्य नाही. आणि म्हणून मूळ कथेत उर्वशीला पुरुरव्याकडनं पुत्रप्राप्ती झाल्यानंतर पुरुरव्याला बळी देण्याची तिची कल्पना होती असं वाटतं. म्हणजे आता इथे आणखीनच वेगळे संदर्भ आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येतात. ऋग्वेदातील पुरुरवा उर्वशीचा संवाद या कल्पनेवर आधारला असावा. तिथे त्याला मृत्यूबंध असं त्याचं वर्णन केलेलं आहे. देवदानवांच्या युद्धात देवांच्या विजयासाठी त्याचा बळी देण्याचा विचार होता. वायुपुराणातल्या पुरुरव्याच्या कथेतही त्याला यज्ञप्रसंगी मृत्यू आल्याचं सांगितलं आहे. तर कुठेतरी पुरुरव्याच्या मृत्यूशी ही सगळी कथा जोडलेली आहे. आणि मी म्हणलं तसं तो मरण पावल्याशिवाय त्याला गंधर्व लोक प्राप्त होणार नाही आहे. त्यामुळे मरण हे जे मर्त्य मानवाचं एक अमिट सत्य आहे ते ह्या पुरुरव्याच्या व्यक्तिरेखेतनं अधोरेखित होतं असं कुठेतरी या कोसंबीना म्हणायचं असावं. तर अशा रीतीने
खूप वेगवेगळ्या संदर्भातनं ही कथा सांगितली गेली, पुन्हा पुन्हा सांगितली गेली आणि खूप आकर्षक पद्धतीने पण सांगितली गेली. म्हणजे आता बघा ना किती प्रकारात सांगितली, की मुळात सूक्त रूपात सांगितली, त्यानंतर ब्राह्मण ग्रंथांनी ती गद्यात सांगितली, पुराणांनी ती वेगवेगळ्या गोष्टींसाठी सांगितली, नाटक या बंधात ती कालिदासाने आणली, टागोर आणि पुशी रेग्यांनी ती कविता ह्या स्वरूपात आणली, नाट्य आणि काव्य ह्याच्या संगमातनं ती दिनकरांनी सांगितली आणि अरुणा ढेऱ्यांनी पुन्हा ती कादंबरीच्या स्वरूपात स्त्रीच्या व्यथा. कथा वाचताना आपल्याला लक्षात येत नाही, पण नंतर लक्षात येतं अरे हे किती स्त्रीवादाच्या अनुषंगाने जाणारे संदर्भ आहेत. तर अशा रीतीने ही कथा आजतागायत पुन्हा पुन्हा सांगितली जाते. आणि मी म्हटलं तसं हे सगळा मागे एकदा मी हा सगळा पेपर लिहिल्यानंतर एके ठिकाणी मी ह्याच्यावर नृत्यनाट्यसुद्धा पाहिलं. तर म्हटलं म्हणजे अजूनही नृत्यातनं उर्वशी साकारावीशी वाटते आणि कारण ती अजून पूर्ण समजायचे असं असेल किंवा तिचं जे गूढ व्यक्तिमत्व आहे, गूढ गोष्टींचं माणसाला आकर्षण असतं, तसं तिच्याविषयी ते आकर्षण वाटत असावं. तर अशी ही उर्वशीची कथा, हा उर्वशीचा प्रवास थेट ऋग्वेदापासून आत्तापर्यंतचा कदाचित पुढे पण होत राहील. आणि ह्या उर्वशीच्या कथेचाही प्रवास की कशी ती वारंवार बदलत गेली, काही संदर्भ होते ते नाहीसे झाले, नवे आले, पुन्हा ते नाहीसे झाले, आणखीन नवे आले आणि वेगवेगळ्या अंगाने सांगितले गेले. तर असा एक धांडोळा घेण्याचा प्रयत्न मी तुमच्यासमोर ह्या कथेचा केला. खूप वेगवेगळ्या पद्धतीने उर्वशीचं व्यक्तिमत्व ह्या वेगवेगळ्या कलाकृतींमधनं आपल्यासमोर उभं राहतं आणि आपल्यालाही साद घालत राहतं की तुम्हाला तरी कळले का मी, असं कदाचित उर्वशी विचारेल की अजूनही मी कळायची राहिलेली आहे आणि म्हणून अजूनही कोणीतरी कादंबरी पुन्हा एकदा उर्वशीवर लिहील असं वाटतं. इतिहास संकलन समिती कोकण प्रांत यांचे पुन्हा एकदा आभार. पराडकर आणि त्यांची सगळी टीम की त्यांनी ह्या विषयावर बोलण्यासाठी बोलावलं. थोडा मलाही थोडा चॉईस होता आणि मी उर्वशीविषयी बोलायचं असं मी ठरवलं, कारण एरवीच्या मालिकांवर सहज बोललं जातं पण उर्वशीविषयी खूप बोललं जातं की नाही मला माहीत नाही. आणि म्हणजे मी अभ्यास केला तर ही गोष्ट वेगळी, पण तो अभ्यास करावा असं वाटलं कारण इतक्या प्रकारे उर्वशी सांगितली गेली तर कुठेतरी हे पोहोचावं असं वाटलं. आणि आपल्या संस्कृतीचं पण एक वैशिष्ट्य आहे की अशा गोष्टी आपण जपून ठेवतो, पुन्हा पुन्हा सांगतो आणि कुठेतरी त्यांची नोंद करत राहतो. हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून ऋग्वेदातली कथा आजही आपण प्रेमाने ऐकतोय. असंही म्हणतात की ऋग्वेदाची कथा म्हणजे जे तिचं सूक्त आपल्याला दिसतं तर ऋग्वेदाच्या आधीच्या काळापासूनची कथा प्रसिद्ध असावी, ऋग्वेदीय ती पुन्हा सांगितली असावी. म्हणजे मुळात ती समाजात कथा असावीच. ऋग्वेदात पण ती पुन्हा सांगितलेली आहे असं काही विद्वानांचं म्हणणं आहे आणि मग पुन्हा 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 सारखी सांगितलेली आहे. तर असे हे उर्वशीच्या कथेचं काय म्हणू आपण की पुनरावर्तन आज झालं. मी काही नव्याने उर्वशी सांगितली नाही, जी होती तीच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. एक इतिहास अभ्यासक म्हणून मी थोडंसं वेगळं, भारतीय इतिहासामध्ये किंवा भारतीय प्राचीन भारतापासून आजपर्यंतच्या प्रवासामध्ये गोष्ट स्त्रीची चालू आहे. स्त्री नक्की काय, कशी काय? आपण याच जर पर्वाचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की ती सौभाग्यदायी आहे. ते ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी ती निर्मिती आहे. अगदी अन्नापासून ते सौख्यापर्यंत सगळं निर्माण करते. भूमी म्हणून ती प्रकृती होते आणि ज्या वेळेला संहारच करायचा आहे सगळ्याचा त्यावेळेला ती महाकाली सुद्धा होते. म्हणजे निर्मितीपासून ते लयापर्यंतची संपूर्ण अशी तिचे रूप भारतीय वाङ्मया संकल्पनांमध्ये आणि प्रत्यक्षात सुद्धा. म्हणजे जिथे आपण जर नागरिका किंवा प्रभावती गुप्तांसारख्या राण्यांचं जर जीवन बघितलं किंवा अहिल्या देवींसारख्या भारताचा संसार मांडणाऱ्या, स्वतःचा संसारच टिकला नाही तर भारताचा संसार धर्मसंसार मांडणारी अशी प्रत्यक्ष स्त्री आपण बघितली. त्यापासून ते भद्रकाली ताराराणी पर्यंत दुर्गा
जिजाऊ साहेबांसारखा संस्कारक्षम राजा निर्माण करून स्वातंत्र्य देणारी अशी स्त्री बघितली. या सगळ्यांमध्ये एक भिन्नत्व उर्वशी. उर्वशी हे स्त्रीचं ते गुण रूप आहे जे अजूनही काळाला समजलेलं नाही. आता मगाशी त्यांनी जे बोलत होतो त्यावेळेला मी त्या सगळ्याचा अभ्यास या दृष्टिकोनातून विचार करताना बघितला. त्यांनी म्हटलं की पुराण, लगेच मग माझ्या मनात प्रश्न आला त्यावेळेला त्यांनी त्याचं उत्तरही त्यांनी दिलं की पुराण काळ हा साधारणपणे 5व्या ते 15व्या शतकापर्यंत झाला जातो अनेक संस्कृताच्या संस्करणामध्ये. पण मग कालिदास तर 4-5व्या शतकात. भरत मुनी जर घेतलं तर ते 4-5व्या शतक मागे जातं. म्हणजे कालिदासापासून भरत मुनी जवळजवळ पुणे अजून एक 8-10 शतक मागे जातं. मग जर असं असेल तर या सगळ्या काळाच्या इतिहास अभ्यासक म्हणून आम्ही त्या संस्कृत भाषा शास्त्राच्या अभ्यासिका असल्या कारणाने त्यातलं भाषेचं सौंदर्य किंवा त्यातलं साहित्य मूल्य हे सगळं संकल्पनांचं मूल्य, काल्पनेचं, आविष्काराचं मूल्य बघणार. पण आम्ही इतिहासकार म्हणून काळाच्या दृष्टिकोनातून बघतो. आणि मला असं वाटलं उर्वशीचा काळ हा भारतीय स्त्रीच्या गूढ संशोधनाचा काळ आहे आणि ते आजपर्यंत चालू आहे. कारण ही उर्वशी संसार करत नाही, ती सौंदर्यवती आहे, ती भुरळ घालते, ती निर्माण करते, लय सुद्धा करते, पण त्यांनी म्हटल्याप्रमाणे पाषाणहृदयी सुद्धा आहे. अशी स्त्री ही अदृश्य वावरते जिचा काळाला अजूनही खऱ्या अर्थाने उलगडा झालेला नाही. वेदकाळापासून आजपर्यंत तो चालू आहे. त्याने साहित्याच्या कथांमधून तो आपल्याला मांडला. मला असं वाटतं खऱ्या अर्थाने निसर्गाने सुद्धा स्त्रीला तिच्या मनात काय, आपल्याकडे एक म्हणच आहे ना की ब्रह्मदेवालाही स्त्रीच्या मनातलं सांगता येणार. तसं स्त्री हे गूढ उर्वशीच्या निमित्ताने राहतं. मला एकच अभिमानात सांगायचं आहे, भारतीय संस्कृती आणि साहित्य विश्व किती उच्चतम आहे की ते अशा गूढ संकल्पनेला सुद्धा स्पर्श करतात आणि ते जगाला देतं. हा आपला अभिमान आहे. आत्ता या क्षणी मी पैरवेताईंचे आभार मानताना मी एवढंच म्हणतो की आज आपण या सगळ्या इतिहासाकडे बघताना आपल्या कथा आपल्या मुलांना सांगायला. आत्ताची रीळ पाहणारी पिढी तिला उर्वशी माहित नाही ना. ताई तुमच्या रीळ एवढेच ना. कारण रीळ समजणाऱ्या पिढीला आपल्या उच्चतम अशा संस्कृतीमध्ये काय काय गुण आहे ना. म्हणजे हॅरी पॉटर हा एकच गुण नाही आहे विश्वाला, तर उर्वशी सुद्धा गुण निर्माण करू शकते. हे गुण सुद्धा आजच्या पिढीला जर वेगळ्या स्टाईलने जर मांडलं तर ते त्यांनाही आवडेल. फरक असा आहे की आपल्या ज्ञानाला नवीन रीतीने नव्या पिढीसाठी नवीन फोडणी देण्याची गरज आहे. पदार्थच आहे, फक्त फोडणी करायची, कारण नवीन पिढीपर्यंत हे ज्ञान गेलं पाहिजे आणि ते कार्य आपण करायचं आहे. थांबवतो इथे इतिहास कट्ट्यावर. फक्त एक सांगतो की पुढच्या वेळेला गोष्ट तिची पर्वाचा समारोप आहे. संत साहित्याच्या आजच्या पिढीतल्या खूप चांगल्या अभ्यासिका आणि माझ्या जवळच्या भगिनीव्रत मैत्रिणी असलेल्या डॉक्टर अपर्णा बेडेकर या मांडणार आहेत. आणि या त्याचं टायटलही त्यांनी मला दिलंय. तुम्हाला लगेच तारीख सांगतो की 16 नोव्हेंबरला रविवारी संध्या आहे. आता आपण इतिहास म्हणजे इतिहास कट्ट्याचं एरवी जे असतं ते संध्याकाळीच पुष्प असतं. फक्त आपण पावसाळ्यातल्या दिवसांमध्ये ग्रंथालयात ठेवतो आणि ते सकाळी ठेवायला लागतं ग्रंथालयाच्या उपलब्धतेनुसार. तर वनविहार उद्यानामध्ये एकसरच्या आपण पुन्हा भेटणार आहोत 16 नोव्हेंबरला गोष्ट तिची पर्वाचा समारोप करण्यासाठी. आणि हे पुष्प असणारे मराठी संत संप्रदायातील स्त्रियाचं आणि अपर्णाताईंनी त्याला टायटल शीर्षक फार सुंदर दिलंय, तिनेच गगन झेलिले. तिनेच गगन झेलिले. अर्थात आपल्याला माहिती आहे की हे संत वाङ्मयातल्या स्त्रीच्या अभंगातलंच शब्द आहे. तिनेच गगन झेलिले. स्त्रीची ताकद केवढी आहे, ऍक्ट आहे हा समारोपाचं शीर्षक. की तिची म्हणजे मुक्ताई होऊन ती म्हणते की मुंगी उडाली आकाशी
तिने गेलेले सूर्याशी, ही ताकदच स्त्रीमधली जगाला सांगण्याची गरज आहे. भारतीय स्त्रीच्या रूपामध्ये समारोप होणार आहे तिनेच गगन झेले या संत साहित्यातल्या स्त्रीच्या पुष्पाने. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे नोव्हेंबरचं पुष्प आहे आणि डिसेंबरला ज्यावेळेला मार्गशीर्ष चालू होतो त्या मार्गशीर्षामध्ये आपण नवीन पर्वाची सुरुवात करणार आहोत. आणि जे पर्व पुन्हा अजून एक कदाचित 2 वर्ष चालेल ते पर्व खूप महत्वाचं आहे भारताच्या इतिहासातलं आणि ते आहे भारतीय राजघराण्यांचा इतिहास. त्यामुळे भारतभरातील अगदी मौर्य काळापासून राजघराणे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत असंख्य राजघराण्यांनी भारत सजवला, नटवला, संस्कृतमय बनवला. अशा सगळ्या महत्वाच्या राजघराण्यांचा आणि प्रत्येक राजघराण्याच्या इतिहासाचा एक्सपर्ट आपल्याकडे येऊन तो विषय मांडेल. आणि एक अतिशय चांगलं पर्व, कारण हे पर्व येण्यासाठी मला अनेक इतिहास अभ्यासकांनी विनंती केली होती की राजघराण्यांचा इतिहास आला पाहिजे आणि त्यानुसार आपण या पुढच्या पर्वाकडे जाणार आहोत. तर यामुळे या प्रवासाचे साक्षी व्हा, सभासद नसाल सभासद व्हा. इतिहास संकलन समिती कोकण प्रांताचे आभार प्रदर्शन खरं तर पटकन मांडलं, कारण वैभवी ताई आपले आहेत. आभार यासाठी कारण वेळ काढून आलात आणि इतक्या चांगल्या सोप्या शब्दाने मांडलं, कारण संस्कृत साहित्य सोप्या शब्दात लोकांना कळेल असं मांडणं खूप गरजेचं असतं. अत्यंत सुंदर याच्यात मांडलं, त्यामुळे तुमचे मनापासून आभार. एका वेगळ्या विषयाला आपल्याला म्हणूनही ते धाडस असतं कधी कधी, त्यालाही आभार, कारण बोर होऊ शकतं. तर ते बोर होऊ नये म्हणूनही तुम्ही शब्दांचं सातत्य ठेवलं. अभिनंदन, कौतुक आणि आभार. ग्रंथालय रविवारची आपल्याला उपलब्ध करून देतं बुडली सांस्कृतिक केंद्र. त्यामुळे बुडली सांस्कृतिक केंद्राचे सगळे पदाधिकारी आणि शोभाताई ज्याचं नेहमी इथल्या व्यवस्था लागतायत की नाही बरोबर ते अगदी उभं राहून बघतात. आभार. विजनरी स्टुडिओज सुनील कांबळे यांचं जे आपले माध्यम पार्टनर आहे. आपलं हे सगळं जे होतं ते YouTube वरती आपण अपलोड करतो, जेणेकरून इथल्या 70-80-100 लोकांच्या पलीकडे सुद्धा कधीही कुठल्याही व्यक्तीला युट्यूबला त्या लिंकला जाऊन पाहता येईल की अभ्यासकांनी काय विचार मांडले. याच्यासाठी आपण ती आणि ही लिंक आपण नेहमी व्हॉट्सअप ग्रुप, इतिहास कट्ट्याचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, याचे साधारणपणे 500 मेंबर आहेत आणि या सगळ्यांना ही माहिती पोहोचत असते. त्याच्यानुसार ती अनेक लोकांपर्यंत पोहोचते, कारण मला माहिती आहे की इतिहास कट्ट्याचे सभासद हे त्याच्यावर आलेली क्लिप अजून आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करतात. शेवटी ज्ञान आहे ते हजारो मुखांनी, हजारो पायांनी, हजारो हातांनी वाटलं जावं. दीपावली येते आहे, अंधार नष्ट व्हावा, जे 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 अमंगळ आहे ते नष्ट व्हावं. आपल्याच मनातील अवसेचा अंधकार दूर करून पुन्हा नवीन अशा नवोन्मेषाचे दीप पेजावेत. अशा महान मंगल भारतीय प्राचीन परंपरेपासून असलेल्या दीपोत्सवाच्या विश्वाच्या मंगल्यासाठीच्या उत्सवाला तुम्हा सगळ्यांना बुडली सांस्कृतिक केंद्र आणि भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांतातर्फे भरपूर शुभेच्छा. शुभ दीपावली. दीपावलीच्या पर्वाच्या